मॉर्निंग. आवाज येतोय का? हॅलो. आवाज येतोय का? कमेंटमध्ये सांगा. हां, ओके. चला सुरू करूया आपण आता. एकदम थोडासा असा पार्ट राहिलेला आहे, तास दीड तासाचा. यानंतर ASDS पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. काल आपण 6व्या सेमिस्टरचा कोर्स पाहिला, दॅट इज शिप, गोट अँड पोल्ट्री प्रोडक्शन. आज 4थ्या सेमिस्टरचा जो कोर्स आहे लाईव्हस्टॉक न्यूट्रिशन, लाईव्हस्टॉक ब्रीडिंग अँड न्यूट्रिशन, यातला काही ब्रीडिंगचा भाग जो होता, ब्रीडिंग आणि जेनेटिक्स, ॲनिमल जेनेटिक्स आणि ब्रीडिंग, तो आपण काल पाहिलेला आहे. त्यातला आजचा जो आहे तो ॲनिमल न्यूट्रिशन, लाईव्हस्टॉक न्यूट्रिशन, तो भाग पाहणार आहोत. याच्यामध्ये काल जे काही पॉईंट शिकवता राहून गेले होते ते पण याच्यामध्ये मी इन्क्लूड केलेले आहेत. सोबतच तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, कन्फ्युजिंग क्वेश्चन, की याचं काय उत्तर आहे, याचं काय उत्तर आहे, तर ते सुद्धा तुम्ही इथे विचारू शकता. आणि यानंतर ASDSचा म्हणजे पूर्णपणे भाग पूर्ण होईल, कंप्लीट होईल. ठीक आहे, कंटिन्यू करूया आपण पुढं. क्लासिफिकेशन ऑफ फीड अँड फॉडर, एकदम सोपा असा टॉपिक आहे. याच्यामध्ये आवाज व्यवस्थित येतोय सर्वांना ना? तसं काय वाटलं तर लगेच कमेंटमध्ये सांगायचं. हां, क्लासिफिकेशन ऑफ फीड अँड फॉडर. याच्यामध्ये 4 महत्त्वाचे प्रकार पडतात. आपल्या सगळ्यांना ते माहीत पण असेल. सगळी पहिली गोष्ट म्हणजे रफेजेस, कॉन्सन्ट्रेट, फीड ॲडिटिव्ह आणि फीड सप्लिमेंट. बघा आता, रफेजेस, कॉन्सन्ट्रेट, फीड ॲडिटिव्ह, फीड सप्लिमेंट. रफेजेस आपण कशाला म्हणतो? ज्याच्यामध्ये 18% पेक्षा जास्त क्रूड फायबर, बघा फायबर म्हणतोय मी, क्रूड फायबर ज्याच्यामध्ये 18% पेक्षा जास्त असतं आणि 60% पेक्षा जास्त 60% पेक्षा कमी टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट ज्या फीडमध्ये मटेरियलमध्ये असतात, ते सगळे प्रकार रफेजेसमध्ये येतात. बघा, इथं दिलेलं आहे डेफिनेशन, की ज्याच्यामध्ये 18% पेक्षा जास्त क्रूड फायबर आहे. मोर दॅन 18% क्रूड फायबर. बघा, आपल्याला फायबर कशातून मिळतं? आपल्या शरीराला सगळ्या ज्या काही भाज्या आहेत, त्या भाज्यांच्या मार्फत आपल्या शरीराला फायबर मिळतं आणि फायबर शरीरासाठी चांगलं असतं. तसं जनावरांच्या आहारामध्ये सुद्धा फायबर कुठून मिळतं? तर जेवढे पण ग्रीन ग्रासेस आहेत किंवा जेवढे पण ड्राय फॉडर आहेत, ग्रीन फॉडर आहेत किंवा पाश्चर लँड आहे, या सगळ्या जमिनीवरून घेतलेला चारा किंवा लुसर्न ग्रास असेल, बरसीम ग्रास असेल, मका असेल, या सगळ्यांपासून त्यांना फायबर मिळत असतं. हे सगळं फायबर कसं आहे? ज्याच्यामध्ये 18% पेक्षा जास्त फायबर आहे. सोबतच ज्याचं टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट, बघा, टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट हे काय, हे सुद्धा कन्सेप्ट आपण समोरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पुढं लेक्चर आहे त्याचं, टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये नायट्रोजन फ्री एक्स्ट्रॅक्ट, इथर एक्स्ट्रॅक्ट, क्रूड फायबर, क्रूड प्रोटीन, हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये येतात. त्याला म्हणायचं टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट. हे किती टक्केपेक्षा कमी? 60% पेक्षा, लेस दॅन 60%, असं ज्याच्यामध्ये आहे ते सगळे प्रकार कशामध्ये येतात? रफेजेसमध्ये येतात. मग दे आर हाय इन सेल्युलोज. बघा, सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, त्यानंतर लिग्निन, हे सगळे कशामध्ये असतात? प्लांटमध्ये असतात. तर ते रफेजेस जे आहेत ते सेल्युलोजमध्ये हाय असतात. आणि सेल्युलोजचं काम काय आहे? तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं, रुमिनंटच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सेल्युलोज जेव्हा, बघा, ह्या सेल्युलोज शब्दावरून थोडंसं इलॅबोरेट करतो, व्यवस्थित लक्ष द्या. सेल्युलोज हे सगळ्यात जास्त कशामध्ये असतं? रफेजेसमध्ये जास्त असतं असं म्हटलेलं आहे. तर सेल्युलोज जेव्हा रुमेनमध्ये जातं, म्हणजे रुमिनंटच्या पोटामध्ये जातं, पहिलं कंपार्टमेंट कुठलं आहे? रुमेन. त्याच्या पोटामध्ये जेव्हा सेल्युलोज जातं, तेव्हा त्या ठिकाणी काय होतं? बॅक्टेरियल फर्मेंटेशन सुरू होतं, किण्वन प्रक्रिया सुरू होते, बरोबर? मग त्यावेळेला त्या ठिकाणी बॅक्टेरियल फर्मेंटेशन सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे व्होलाटाईल फॅटी ॲसिड्स, VFA, व्होलाटाईल फॅटी ॲसिड रिलीज होतात. कुठले व्होलाटाईल फॅटी ॲसिड रिलीज होतात? तर काल सांगितले, शॉर्टमध्ये लिहितो एकदम. ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड हे एक व्होलाटाईल फॅटी ॲसिड रिलीज होतं. त्यानंतर दुसरं आहे प्रोपिओनिक ॲसिड, प्रोपिओनिक ॲसिड, आणि तिसरं आहे ब्युटेरिक ॲसिड. हे 3 महत्त्वाचे ॲसिड आहेत. अजूनही आहेत भरपूर. एक आयसोव्हेलेरिक आहे आणि व्हेलेरिक आहे. पण हे महत्त्वाचे 3 आहेत. याच्यामध्ये हे जे ॲसिटिक ॲसिड असते हे जवळ-जवळ 65 to 70% असतं टोटल व्होलाटाईल फॅटी ॲसिडच्या. हे टोटल व्होलाटाईल फॅटी ॲसिड झालं.
याच्यामध्ये हे 3 प्रकार आहेत. त्यातलं ॲसिटिक ॲसिड हे 65 to 70% असतं. त्यानंतर प्रोपियोनिक ॲसिड हे जवळ-जवळ 7 to 9% असतं. सॉरी 15 to 20% असतं. प्रोपियोनिक ॲसिड हे 15 to 20% असतं. आणि ब्युटेरिक ॲसिड हे 7 to 9% असतं. अशा पद्धतीनं ते ॲसिड असतात पोटामध्ये. त्यानंतर बघा ॲसिटिक ॲसिडचं काम काय? काल सांगितलं दुधामध्ये असणारी फॅट. दुधामध्ये असणारी फॅट हे मेंटेन करण्याचं काम कोण करतं? ॲसिटिक ॲसिड करतं. फॅट आणि मिल्क यील्ड हे मेंटेन करण्याचं काम हे ॲसिटिक ॲसिड करत असतं. प्रोपियोनिक ॲसिड काय करतं? दुधामध्ये असणारं प्रोटीन मेंटेन करतं. प्रोटीन आणि ब्युटेरिक ॲसिड परत यील्ड आणि रेस्ट ऑफ दी न्यूट्रिएंट जे आहेत दुधामध्ये असणारे ते मेंटेन करण्याचं काम ब्युटेरिक ॲसिड करत असतं. तर सेल्युलोजचा हा फायदा आहे. म्हणून जनावरांच्या आहारामध्ये रफेजेस जास्त द्यायचं असतं. आलं का लक्षात? सेल्युलोज म्हणजेच कशामध्ये आहे सेल्युलोज? रफेजमध्ये आहे, रफेजेसमध्ये. आणि रफेजेस त्यांच्या आहारामध्ये जास्त देण्यामागचं कारण काय? तर त्याच्यापासून सेल्युलोज रिलीज होतं. सेल्युलोजपासून काय असतं? व्होलाटाईल फॅटी ॲसिड तयार होतात. व्होलाटाईल फॅटी ॲसिड महत्त्वाचे 3 आहेत. असो. त्यानंतर रफेजेस परत 2 भागामध्ये डिव्हाईड झालेले आहेत. कुठले 2 भाग आहेत? एक आहे सक्युलंट ऑर ग्रीन रफेजेस ज्याच्यामध्ये 60 to 90% मॉइश्चर असतं. सक्युलंट किंवा ग्रीन रफेजेस. मग सगळे ग्रासेस त्याच्यामध्ये येतात. लेग्युमिनस असो किंवा नॉन लेग्युमिनस असो. लेग्युमिनस ग्रासेस कुठले असतील त्याच्यामध्ये मग बरसीम आहे, लुसन ग्रास आहे ज्याला आपण लसूण घास म्हणतो. बरसीमला आपण घोडा घास म्हणतो. त्यानंतर मेज आहे. असे वेगवेगळे भरपूर ग्रीन ग्रासेस आहेत. त्यानंतर ड्राय रफेजेसमध्ये आपल्याला माहिती आहे कडबा. ज्वारचं जे काही धसकट आहे त्याला आपण कडबा म्हणतो. ज्वारीचा कडबा, त्यानंतर बाजरीचा कडबा हे सगळे कशामध्ये ते ड्राय रफेजेसमध्ये येतात किंवा व्हीटचा भुसा असेल हे सगळ्या गोष्टी ड्राय रफेजेसमध्ये येतात. याच्यामध्ये काय असतं मॉइश्चरचं प्रमाण कमी आणि ड्राय मॅटरचं प्रमाण जास्त असतं. बघा ड्राय मॅटरचं प्रमाण जास्त असतं. काल आपण एक पॉइंट पाहिला की ड्राय मॅटर बेसिसवर ॲनिमल्सला फीडिंग केलं जातं. ड्राय मॅटर बेसिसवर ॲनिमल्सला फीडिंग केलं जातं. कारण त्यांच्या शरीरामध्ये जेवढं पण मॉइश्चर जास्तीत जास्त जाईल, ते सगळं मॉइश्चर काय केलं जातं बाहेर फेकलं जातं. कसं बाहेर फेकलं जातं? कारण त्या ठिकाणी कुठलं कंपार्टमेंट आहे? 3 नंबरचं कंपार्टमेंट ओमॅझम. ओमॅझम हे रुमिनंटच्या पोटामध्ये आहे आणि हे 3 नंबरचं कंपार्टमेंट काय करतं? त्या ग्रीन फॉडरमधलं सगळं पाणी शोषून घेतं. जेवढं शरीराला आवश्यक आहे तेवढंच ठेवतं, बाकीचं बाहेर फेकलं जातं. त्यामुळं ग्रीन फॉडर किती खायला घालतं याची जास्त म्हणजे याच्यावर त्याचं फीडिंग डिपेंड नसतं. तर ॲनिमलचं फीडिंग कशावर डिपेंड असतं? ड्राय मॅटरवर फीडिंग डिपेंड असतं. म्हणजे साधारणतः आपण किती 100 किलोचं जर एक काऊ असेल, इंडिजिनस काऊ, तर त्याला 2 ते 2.5 किलो त्याला आपण काय देतो? ड्राय मॅटर देतो. म्हणजे 2 to 2.5% इज द ड्राय मॅटर रिक्वायरमेंट ऑफ इंडिजिनस काऊ. तसं. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेट मिक्सचर. बघा, हे तुम्हाला मी डिटेलमध्ये का सांगतोय? कारण लाईव्हस्टॉक न्यूट्रिशनवर बऱ्यापैकी क्वेश्चन येतात आणि आपल्या त्या ठिकाणी सिली मिस्टेक होते किंवा त्या ठिकाणी आपल्याला उत्तर लवकर कळत नाही, की कन्फ्युजन होतं. हे आहे का? हे आहे. त्यासाठी तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे तो आहे कॉन्सन्ट्रेट. बघा, क्लासिफिकेशनमध्ये रफेजेस, कॉन्सन्ट्रेट, फीड सप्लिमेंट आणि फीड ॲडिटिव्ह यातला जो दुसरा प्रकार आहे कॉन्सन्ट्रेट. जशी रफेजेसची डेफिनेशन आहे, त्याच्या उलट कॉन्सन्ट्रेटची डेफिनेशन आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? फीड स्टफ विच कंटेन लेस दॅन 18% क्रूड फायबर. कॉन्सन्ट्रेटमध्ये काय असतं? फायबर कमी असतं. मग जास्त काय असतं? तर त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतं कॉन्सन्ट्रेटमध्ये. कॉन्सन्ट्रेट मिक्सचर कशा-कशाला म्हणतो आपण? तर कॉटन सीड केक असेल, ग्राउंडनट सीड केक असेल किंवा सिसॅमम ऑइल सीड केक असेल, सिसॅमम सीड केक असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, याच्यापासून तयार झालेला जो काही त्याचा जो टाकाऊ जो भाग आहे, ज्याला आपण पेंड म्हणतो, खुराक म्हणतो, बरोबर? खाद्य ज्याला म्हणतो आपण. ह्या सगळ्या गोष्टी ह्या कॉन्सन्ट्रेट मिक्सचरमध्ये येतात. कॉन्सन्ट्रेट मिक्सचरची डेफिनेशन काय आहे? ज्याच्यामध्ये लेस दॅन क्रूड फायबर, फायबर ज्याच्यामध्ये 18% पेक्षा कमी आहे. लेस दॅन 18% क्रूड फायबर अँड मोर दॅन 60% टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट. ज्याच्यामध्ये 60% पेक्षा जास्त टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट आहेत. टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट ॲनिमलच्या शरीरासाठी फार चांगले असतात. TDN टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट हे शरीरासाठी चांगले असतात आणि ते किती असतात? मोर दॅन 60%. कशामध्ये?
कॉन्सन्ट्रेट मिक्सचरमध्ये. ही त्याची डेफिनेशन आहे. डेफिनेशन संपली. आता कॉन्सन्ट्रेट परत 2 भागामध्ये डिव्हाईड झालेले आहेत. एक आहे एनर्जी रिच कॉन्सन्ट्रेट, दुसरा आहे प्रोटीन रिच कॉन्सन्ट्रेट. एनर्जी रिच कॉन्सन्ट्रेटमध्ये काय असणार आहे? एनर्जी सगळ्यात जास्त कोणत्या न्यूट्रिएंट पासून मिळते? तर कार्बोहायड्रेट, CHO. कार्बोहायड्रेट पासून सगळ्यात जास्त एनर्जी मिळते. त्यानंतर फॅट पासून एनर्जी मिळते. प्रोटीन पासून सुद्धा एनर्जी मिळते. आणि दुसरे जे आहेत प्रोटीन रिच. प्रोटीन रिच मध्ये मग काय असणार? ते नायट्रोजिनस सबस्टन्स असणार ते. कारण प्रोटीन कशाचं बनलेलं आहे? नायट्रोजनचं. म्हणून नायट्रोजिनस सबस्टन्स असणार ते. अशा पद्धतीनं. तर सगळ्यात महत्त्वाचं काय? कॉन्सन्ट्रेटची डेफिनेशन काय? ज्याच्यामध्ये 18% पेक्षा कमी क्रूड फायबर आहे आणि 60% पेक्षा जास्त टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट आहेत. ते सगळे कॉन्सन्ट्रेटमध्ये येतात. मग त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर काय येणार? कॉटन सीड केक आहे किंवा ग्राउंडनट सीड केक आहे, क्रश्ड ग्रेन्स आहेत किंवा क्रश्ड मेज आहे. ह्या सगळ्या फूड मटेरियल किंवा फीड मटेरियल कॉन्सन्ट्रेट मिक्सचरमध्ये येणार आहेत. त्यानंतर फीड सप्लिमेंट. बघा 2 क्लासिफिकेशन मधले 2 पार्ट झाले. तिसरा जो पार्ट आहे फीड सप्लिमेंट. सप्लिमेंट आपण कशाला म्हणतो? जे लोक जिम करतात, जिम वगैरे करणारे लोक आहेत बॉडी बनवण्यासाठी, तर त्यांना काय करायची गरज असते? जास्तीत जास्त प्रोटीन त्या लोकांना, जास्तीत जास्त एनर्जीची गरज असते. का? तर वेगवेगळं ते बॉडी बिल्डअप झालं पाहिजे, लवकर बॉडीवरती फॅट डिपॉझिशन झालं पाहिजे, मसल बिल्डअप झाले पाहिजेत आणि ताकद आली पाहिजे. त्यासाठी काय केलं जातं? सप्लिमेंट घेतलं जातं. मग सप्लिमेंट या शब्दाचा अर्थ काय? की जे बाहेरून घेतलं जातं. बघा आता उदाहरणासाठी सांगतो. रोज आपण भात, भाजी, पोळी, आमटी खातच असतो. त्यातून आपल्याला प्रोटीन, न्यूट्रिएंट, कार्बोहायड्रेट, फॅट सगळं मिळतंय. तरी पण एक्स्ट्रा ते वेगवेगळे पावडर, व्हे प्रोटीन असेल किंवा आणखीन कुठले-कुठले वेगवेगळे प्रोटीनचे डब्बे असतात. सप्लिमेंट म्हणून आपण ते खात असतो. पाण्यातून खातात, दुधातून खातात. का खातात? आपल्याला रोजच्या आहारातून मिळणारं सप्लिमेंट किंवा मिळणारं प्रोटीन हे कमी पडतंय. बघा, रोजच्या आहारात आपण डाळ खाल्ली किंवा भात खाल्ला, त्यातून मिळणारं प्रोटीन आपल्याला कमी पडलं आणि ते कमी पडलेलं प्रोटीन भरून निघावं, त्या शरीराची गरज जी आहे, ती भरून निघावी, यासाठी आपल्याला एक्स्ट्रा बाहेरून घेतलं पाहिजे सप्लिमेंट. त्याला म्हणायचं फीड सप्लिमेंट. मग ह्या फीड सप्लिमेंटची डेफिनेशन काय? सोपी आहे एकदम. बघा, द सप्लिमेंट आर दोज न्यूट्रिएंट विच आर ऑलरेडी प्रेझेंट इन द फीड. जसं आपल्या आहारामध्ये डाळ आहे, त्या डाळमध्ये प्रोटीन आहे, राईस आहे, राईसमध्ये कार्बोहायड्रेट आहे. तसं ऑलरेडी प्रेझेंट इन द फीड बट नॉट इन दी ॲडिक्वेट क्वांटिटी. ॲडिक्वेट क्वांटिटीमध्ये नाहीये, म्हणजे जेवढी आपल्या शरीराला गरज आहे प्रोटीनची, तेवढं त्याच्यामध्ये प्रोटीन मिळत नाही आपल्या रोजच्या जेवणामधून. म्हणून दे आर सप्लाइड एक्सटर्नली ऑर रिकव्हर द डिफिशियन्सी. सो टू रिकव्हर द डिफिशियन्सी. ते बाहेरून सप्लाय एक्सटर्नली म्हटलेलं आहे. त्याला म्हणायचं रिकव्हर द डिफिशियन्सी. म्हणून ते आपण डब्बेचे डब्बे खात असतो. कुठले-कुठले प्रोटीन आहेत मग? व्हे प्रोटीन आहेत, ते कुठले ग्रेन प्रोटीन्स आहेत, वेगवेगळे प्रोटीन्स असतात किंवा मग त्याला म्हणायचं आपण सप्लिमेंट. आणि ह्या सप्लिमेंटचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं, तर प्रोटीन सप्लिमेंट आहे, मिनरल सप्लिमेंट आहे, व्हिटॅमिन सप्लिमेंट आहेत. त्यानंतर काय आहेत? आणखीन वेगवेगळे सप्लिमेंट जे ऑलरेडी आहारामध्ये प्रेझेंट आहेत न्यूट्रिएंट, पण आपल्याला ते पुरेसे पडत नाहीत किंवा कमी पडतात. असे न्यूट्रिएंट बाहेरून घेणे शरीरामध्ये, त्याला म्हणायचं सप्लिमेंट किंवा फीड सप्लिमेंट. आणि लक्षात त्याचे इथं एक्झाम्पल पण दिले आहेत. मिनरल सप्लिमेंट, प्रोटीन सप्लिमेंट, व्हिटॅमिन सप्लिमेंट. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे, तो आहे फीड ॲडिटिव्ह. आता बऱ्याचदा इथं कन्फ्युजन होतं लोकांचं, की फीड ॲडिटिव्ह आणि फीड सप्लिमेंट म्हणजे नेमकं काय? तर फीड ॲडिटिव्ह म्हणजे बघा, फीड सप्लिमेंट तुम्हाला सांगितलं, की ऑलरेडी जे आहारात आहेत, पण पुरेशा क्वांटिटीमध्ये नाहीत, ते फीड सप्लिमेंट झाले. फीड ॲडिटिव्ह म्हणजे काय बघा? फीड ॲडिटिव्ह म्हणजे याच्यापासून एनर्जी मिळत नाही. इट्स अ नॉन न्यूट्रिटिव्ह सबस्टन्स. बघा, फीड ॲडिटिव्ह आर नॉन न्यूट्रिटिव्ह सबस्टन्स. याच्यापासून एनर्जी मिळत नाही. हा न्यूट्रिटिव्ह सबस्टन्स नाही. म्हणजे फीड ॲडिटिव्ह प्रोटीन नाही, मिनरल नाही, अ, तुमचं कार्बोहायड्रेट नाही. फीड ॲडिटिव्ह काय आहे मग? फीड ॲडिटिव्ह काय आहे बघा आता. फीड ॲडिटिव्ह आर द नॉन न्यूट्रिटिव्ह सबस्टन्स युजुअली ॲडेड टू द बेसल फीड. म्हणजे आपण जे काही रोजचं जेवण करतोय, भात, आमटी जे काही खातोय, त्याच्यामध्ये एखादा असा वेगळा काहीतरी पदार्थ टाकायचा, की ज्याच्यामुळं त्या जेवणाची चव वाढेल किंवा त्या जेवणाची इफिशियन्सी वाढेल. बघा आता, उदाहरणासाठी आपण बासुंदी बनवली घरात आणि त्या बासुंदीमध्ये आपण जर इसेन्स टाकला, इलायचीचा इसेन्स जर त्याच्यामध्ये टाकला, इसेन्स माहिती आहे छोटी बॉटल असते,
तर ती जर आपण त्या बासुंदीमध्ये एक थेंब फक्त टाकला, तर काय होईल? त्या बासुंदीची काय न्यूट्रिटिव्ह क्वालिटी वाढणार आहे का? नाही. कारण ते नॉन न्यूट्रिटिव्ह सबस्टन्स आहे. इसेन्समध्ये काय आहे? इसेन्स म्हणजे काय? नॉन न्यूट्रिटिव्ह सबस्टन्स. पण त्या काय होईल? बासुंदीचा जो फ्लेवर आहे, बासुंदीला येणारा जो वास आहे, तो कसा येईल? इलायचीसारखा येईल. त्यामुळे जे लोकं पिणार आहेत किंवा आपण खाणार आहे बासुंदी, त्या बासुंदीचा वास एकदम मस्त आल्यामुळे आपण ते आणखीन आवडीनं खाऊ. तसं फीड ॲडिटिव्ह म्हणजे काय? तर एक असं नॉन न्यूट्रिटिव्ह सबस्टन्स जे बेसल फीडमध्ये जर ॲड केलं, कसं? स्मॉल क्वांटिटीमध्ये, एकच थेंब जर स्मॉल क्वांटिटीमध्ये टाकला, तर काय होईल? फोर्टिफिकेशन होईल. त्याची थोडीशी स्वच्छता होईल किंवा त्याचं थोडंसं क्वालिटी वाढेल इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह फीड इफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स ऑफ द ॲनिमल. जर आपलं काय ते जर त्याच्यामध्ये आपण ॲड केला इसेन्स एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये, तर त्या बासुंदीची क्वालिटी वाढेल आणि आपण जास्त बासुंदी पिऊन घेऊ आणि जास्त बासुंदी खाल्ली, तर आपल्या शरीराची त्या ठिकाणी ताकद वाढेल किंवा एनर्जी वाढेल. म्हणून काय होईल? इम्प्रूव्ह फीड इफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स ऑफ द ॲनिमल. म्हणजे असं कोणतंही प्रॉडक्ट जे बेसल डाएटमध्ये ॲड केलं जातं स्मॉल क्वांटिटीमध्ये. मग त्याच्यामध्ये काय-काय येतात? अँटिबायोटिक येतात. कुठले-कुठले टेरामायसिन असतील, वेगवेगळे अँटिबायोटिक येतात त्याच्यामध्ये. एन्झाईम्स येतात वेगवेगळे किंवा हार्मोन्स येतात त्याच्यामध्ये वेगवेगळे. थायरोप्रोटीन येतात वेगवेगळे आणि प्रोबायोटिक येतात. आलं लक्षात? हे सगळे एक्झाम्पल झाले फीड ॲडिटिव्हचे. यातल्या कुठल्याही प्रॉडक्टपासून एनर्जी मिळत नाही. बघा, लक्षात घ्या तुम्ही. कुठल्याही प्रॉडक्टपासून एनर्जी मिळत नाही. जर आपण अँटिबायोटिक खाल्ले, आपल्याला एनर्जी मिळते का? नाही मिळत. पण काय होतं? अँटिबायोटिकमुळं दुसऱ्या प्रॉडक्टची इफिशियन्सी वाढते. म्हणून आपल्याला एनर्जी मिळत असते. त्यानंतर नाहीतर तुम्ही म्हणाल, "सर आपण गोळ्या खातो की आपल्याला एनर्जी मिळते." नाही. गोळ्या ज्या आपण खातो सिट्रेझिन त्याच्यामध्ये अँटिबायोटिक असतात. त्यानं काय होतं शरीरातल्या बॅड जे बॅक्टेरिया असतात ते किल केले जातात. त्यामुळे आपल्याला बरं वाटतं. एन्झाईम्स असतात वेगवेगळे. कुठले-कुठले? अमायलेज एन्झाईम. ॲक्चुअल एन्झाईम काय करतं? तर फीड प्रॉडक्ट डायजेशन करतं. डायजेशनसाठी मदत करतं एन्झाईम. एन्झाईममुळे एनर्जी मिळत नसते. हे लक्षात घ्या. त्यानंतर वेगवेगळे हार्मोन्स आहेत. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. त्यानंतर आहे थायरोप्रोटीन, आयोडिनेटेड केसिन त्याच्यातलं एक्झाम्पल आहे आणि प्रोबायोटिक्स म्हणजे मायक्रोबियल स्पीसीज. आता प्रोबायोटिकचं महत्त्वाचं उदाहरण सांगायचं झालं तर कुठलं सांगता येईल? प्रोबायोटिक. बघा, आपण कर्ड बनवण्यासाठी, दही बनवण्यासाठी जे वापरतो, स्ट्रिप्टोकोकस असेल, लॅक्टोबॅसिलस असेल, हे प्रोबायोटिकचे उदाहरणं झाले. प्रोबायोटिक म्हणजे काय? प्रोबायोटिकची डेफिनेशन काय आहे? लाईव्ह कल्चर जे पण जिवंत मायक्रो ऑर्गॅनिझम, लाईव्ह कल्चर जे वापरले जातात प्रॉडक्ट फर्मेंटेशनसाठी त्याला म्हणायचं प्रोबायोटिक. प्रीबायोटिक हे प्लांटपासून किंवा अदर सोर्सपासून घेतले जातात. प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक याच्यामध्ये पण आपलं कन्फ्युजन होतं. तर प्रोबायोटिक म्हणजे काय? लाईव्ह कल्चर जे असतं. वेगवेगळे बॅक्टेरिया, वेगवेगळे स्ट्रेन. एकच मिनिटं फक्त 1 मिनिटं जरा होल्ड करा. ओके. कंटिन्यू करायचं? कंटिन्यू करायचा आवाज येतोय? बघा. येतोय. चला कंटिन्यू करूया. आता नेक्स्ट टॉपिक क्लासिफिकेशन ऑफ फीड अँड फॉडर संपलेला आहे. इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट अँड देअर फंक्शन इन ॲनिमल बॉडी. बघा आता. आता काल सांगता-सांगता एक गोष्ट राहिली होती. इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट हे ॲक्चुअली आहेत वेगवेगळे न्यूट्रिएंट. वॉटर, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, मिनरल आणि व्हिटॅमिन हे आहेत ॲक्चुअली ते. आता हे जे होतं काल डायजेस्टिव्ह सिस्टमची डायग्राम काल तुम्हाला दाखवायची राहिली होती. तर डायजेस्टिव्ह सिस्टमवर बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले जातात, की सगळ्यात लार्जेस्ट कंपार्टमेंट कोणतं आहे? रुमेन, रेटिक्युलम, ओमॅझम, अबोमॅझम हे 4 कंपार्टमेंट आहेत. यातलं सगळ्यात लार्जेस्ट जे आहे हे आहे. लार्जेस्ट कंपार्टमेंट पहिलंच कंपार्टमेंट आहे सगळ्यात मोठं किंवा बिगेस्ट पण म्हणू शकतो त्याला आपण.
तर लार्जेस्ट कंपार्टमेंट आहे रुमेन, त्याचं नाव आहे पाउच. आता याच्याबद्दल थोडंसं ह्या पहिल्या कंपार्टमेंटबद्दल डिटेलमध्ये पाहूया. बघा आता त्याची फिजिओलॉजी कशी आहे बघा. काल पण मी तुम्हाला लिहून दिलंय, आज परत प्रकाश टाका. एकदम छोटा टॉपिक आहे. टेम्परेचर त्याचं रुमेनचं किती असतं? फंक्शन ऑफ रुमेन पहिलं फंक्शन आहे त्याचं फर्मेंटेशन करणे, किण्वन प्रक्रिया करून आपलं जे फीड मटेरियल आहे ते डायजेस्ट करणे. त्यानंतर टेम्परेचर किती आहे रुमेनचं 38 टू 40 डिग्री सेल्सिअस. एका हेल्दी ॲनिमलच्या पोटाचं टेम्परेचर 38 टू 40 डिग्री सेल्सिअस असतं. त्याचा पीएच 5.8 टू 6.8 म्हणजे स्लाइटली ॲसिडिक आहे. त्यानंतर रुमिनंट्स सलायवा अब्सेंट इन एन्झाईम टायलिन. बघा टायलिनचं स्पेलिंग कसं सुरू झालंय? PTY LINE. टायलिन एन्झाईम हे त्यांच्या सलायवामध्ये नसतं. कोणाच्या? रुमिनंटच्या म्हणजे कॅटल, बफेलो, शीप आणि गोट यांच्या सलायवामध्ये टायलिन नावाचं एन्झाईम नसतं. मग त्या ठिकाणी कोणतं एन्झाईम असतं किंवा त्या ठिकाणी काय असतं? तर त्या ठिकाणी असतं कॅल्शियम बायकार्बोनेट. त्यांच्या सलायवामध्ये असते कॅल्शियम बायकार्बोनेट. आपल्या सलायवामध्ये म्हणजे आपण झालो नॉन रुमिनंट. नॉन रुमिनंट म्हणजे कोण झालो? आपण झालो. नॉन रुमिनंट ह्युमन बिंग झाले. तर यांच्या सलायवामध्ये हे टायलिन नावाचं एन्झाईम असतं. म्हणून आपलं डायजेशन हे आपल्या जिभेपासून सुरू होतं, तोंडापासून सुरू होतं. म्हणून काय म्हणतात? एक घास 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे, असं जे काय म्हणतात, की जेणेकरून चांगल्या पद्धतीनं जर सलायवा मिक्स झाली त्या घासामध्ये, जेवणामध्ये, तर काय होईल? आपलं पचन व्यवस्थित होईल. जर व्यवस्थित चावून खाल्लं तर सलायवा मिक्स होते आणि त्या सलायवामध्ये काय असतं? आपल्या पोटामध्ये जाणारी सलायवा टायलिन एन्झाईम असतं आणि रुमिनंटच्या सलायवामध्ये टायलिन एन्झाईम नसतं. म्हणून त्यांचं डायजेशन कुठं होतं? पोटामध्ये रुमेन नावाच्या कंपार्टमेंटमध्ये होतं आणि त्या रुमेनमध्ये काय असतात? तर वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, वेगवेगळे बॅक्टेरिया असतात. असो, मग त्यांच्या सलायवामध्ये कोणता सबस्टन्स असतो? कॅल्शियम बायकार्बोनेट असतो. त्यानंतर तिथं गेल्यानंतर वेगवेगळे व्होलाटाईल फॅटी ॲसिड तयार होतात. मगाशी मी सांगितलं ॲसिटिक ॲसिड 65% ते 70% असतं. प्रोपिऑनिक ॲसिड 20% म्हणजे 15 ते 20% असतं. त्यानंतर ब्युटेरिक ॲसिड हे 9% 7 to 9% असतं. त्यानंतर ट्रेसेस ऑफ अदर ॲसिड लाइक व्हॅलरिक ॲसिड, आयसोव्हॅलरिक ॲसिड एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यानंतर दिस व्होलाटाईल फॅटी ॲसिड ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम रुमेन. हेच रिलीज झालेले न्यूट्रिएंट जवळ-जवळ 60% हे रुमेनमध्येच ॲब्सॉर्ब केले जातात आणि उर्वरित जे काही न्यूट्रिएंट आहेत ते रेटिक्युलममध्ये जातात, ओमॅझममध्ये जातात, अबोमॅझममध्ये जातात आणि अबोमॅझममध्ये सुद्धा काही प्रमाणात ॲब्सॉर्प्शन केलं जातं आणि उर्वरित ॲब्सॉर्प्शन हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये केलं जातं. कशाच्या मदतीने केलं जातं? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये असतात विलाय. कालच सांगितलंय बघा. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये असतात विलाय आणि त्या ठिकाणी उरलेल्या-सुरलेल्या सगळ्या न्यूट्रिएंटचं ॲब्सॉर्प्शन होतं आणि फक्त लार्ज इंटेस्टाईनमध्ये जे काही फिसेसच्या माध्यमातून फीड मटेरियल बाहेर फेकलं जातं. त्यानंतर नेक्स्ट कंपार्टमेंटमध्ये रेटिक्युलम, ओमॅझम आणि अबोमॅझममध्ये पाठवलं जातं. ही झाली रुमेनची फिजिओलॉजी. त्यानंतर आता इथं बघा परत. त्यानंतर नेक्स्ट जो कंपार्टमेंट आहे, रुमेन हे सगळं जे पाठीमागे दिसतं एवढं मोठं, हे रुमेन आहे. टोटल स्टमकच्या 80% पोर्शन हा रुमेनने व्यापलेला आहे. टोटल स्टमकच्या 80% पोर्शन. देन दुसरं जे कंपार्टमेंट आहे, त्याचं नाव आहे रेटिक्युलम. बघा, रेटिक्युलमचं दुसरं नाव आहे हनीकोंब. कारण त्याचा आकार हनीकोंबसारखा आहे. हनीकोंब कुठे आहे बघा? हनीकोंब इथं आहे छोटंसं. जस्ट बिहाइंड दी हर्ट म्हटलेलं आहे. हार्टच्या दुसऱ्या बाजूला अपोजिट साईडला हे रेटिक्युलम असतं. याचं काम काय? तर हे फिल्टर सारखं काम करतं. फिल्टर सारखं काम करतं. जर कोणी जर ॲनिमलनं स्टोन खाल्ला असेल, नेल खाल्ला असेल, फॉरेन मटेरियल खाल्लं असेल, तर ते अडकून बसतं त्या ठिकाणी. तिसरं कंपार्टमेंट आहे ओमॅझम, ज्याला मेनी पाईल्स म्हणतात, ज्याच्यामध्ये वॉटर ॲब्सॉर्प्शन केलं जातं. यानं जे आहे ते 7 to 8% पोर्शन व्यापलेलं आहे. जवळ-जवळ 7 to 8% पोर्शन यानं व्यापलेलं आहे. कोणी? ओमॅझमने. त्यानंतर लास्ट कंपार्टमेंट आहे अबोमॅझम, ज्याला आपण ट्रू स्टमक असं म्हणतो, चौथे पोट असं म्हणतो. याच्यामध्ये ॲसिड आणि एन्झाईमच्या मदतीनं डायजेशन केलं जातं. ॲसिड आणि एन्झाईमच्या मदतीनं डायजेशन केलं जातं. ॲसिडच्या मदतीनं डायजेशन केलं जातं. म्हणून बायपास प्रोटीन टेक्नॉलॉजी आपल्याला एक टॉपिक आहे पुढं. बायपास प्रोटीन, जे की बायपास प्रोटीन रुमेनमध्ये डिग्रेड होत नाही. डायरेक्ट ते कुठे जातात? रुमेनमधून रेटिक्युलममधून ओमॅझममध्ये जातात आणि ओमॅझममधून जे चौथं कंपार्टमेंट आहे अबोमॅझम, त्या ठिकाणी ते बायपास प्रोटीन जातात आणि तिथं गेल्यानंतर मात्र ते जे डायजेशन आहे एन्झाईम आणि ॲसिडच्या मदतीनं ते जे बायपास प्रोटीन आहे ते त्या ठिकाणी डायजेस्ट केलं जातं
आणि ॲनिमल्सला ते प्रोटीन मिळतं. असो. त्यानंतर वेगवेगळ्या न्यूट्रिएंटचा ॲनिमलच्या बॉडीमध्ये काय रोल आहे ते आपण बघायचं. वॉटर. वॉटर तर सगळ्यांच्या शरीरासाठी आवश्यकच आहे. जसं आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, तसं ॲनिमलच्या शरीरासाठी आवश्यक आहे. तर वॉटर रिक्वायरमेंट किती आहे? एका रुमिनंटची तर काऊची वॉटर रिक्वायरमेंट आहे दिवसाला 43 टू 45 लिटर पर डे. पेन आणि पेपर असेल तर पटकन लिहून घ्या. कारण काही-काही गोष्टी मी तोंडी सांगत असतो. तर काऊची वॉटर रिक्वायरमेंट पर डे जी आहे ड्रिंकिंग पर्पज ओन्ली 45 टू 43 टू 45 लिटर. त्यानंतर एका अडल्ट बफेलोची वॉटर रिक्वायरमेंट पर डे आहे 65 लिटर. अडल्ट बफेलोची वॉटर रिक्वायरमेंट जी आहे पर डे 65 लिटर. शीप आणि गोटची यांची 3 ते 4 लिटर आहे. शीप आणि गोट यांची वॉटर रिक्वायरमेंट जी आहे शीप अँड गोट वॉटर रिक्वायरमेंट पर डे किती आहे? साधारणतः 3 ते 4 लिटर. साधारणतः 3 टू 4 लिटर त्यांना फक्त लागतं. मॅक्सिमम 5 लिटर याच्यापेक्षा पलीकडे पिणार नाहीत ते. कारण त्यांच्याकडे ड्राय मॅटर रिक्वायरमेंट जास्त असते. असो. त्यानंतर बघा आता वॉटर जे आहे ॲनिमलच्या बॉडीमध्ये किती असतं बघा. न्यूली बॉर्न किंवा एम्ब्रिओ जो असतो ॲनिमलच्या पोटामध्ये असणारा, याच्यामध्ये जवळ-जवळ 95% वॉटर असतं एम्ब्रिओमध्ये. जो न्यू बॉर्न काप असतो, नुकतंच जन्मलेलं वासरू याच्या बॉडीमध्ये 70% वॉटर असतं. 6 टू 12 मंथचं जे काप आहे त्याच्या बॉडीमध्ये 65% वॉटर असतं. देन ॲडल्टमध्ये 55% वॉटर असतं. म्हणजे काय लक्षात येतंय आपल्या, जसं-जसं एज वाढत चाललंय तसं-तसं या ठिकाणी वॉटरचं पर्सेंटेज कमी-कमी होत चाललेलं आहे आणि ते कुठं येऊन स्टेबल झालं 50 टू 55% वर स्टेबल झालेलं आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आता आपण जर अडल्ट स्टेजला आहोत, तर आपल्या शरीरामध्ये जवळ-जवळ 50 ते 55% एवढं वॉटर आहे. बाकीचं जे आहे ते अदर रेस्ट ऑफ दी न्यूट्रिएंट आणि मटेरियल आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रोटीन. कुठले? आता प्रोटीन. प्रोटीन किती आहे ॲनिमलच्या डायटमध्ये? साधारणतः 17% ते 19% ॲनिमलच्या शरीरामध्ये प्रोटीन आहे. बघा, प्रोटीन आर द कॉम्प्लेक्स नायट्रोजनस कंपाउंड ऑफ हाय मोलेक्युलर वेट अँड दे आर कोलॉइडल इन नेचर. त्यानंतर प्रोटीन आर मेड अप ऑफ व्हेरियस कॉम्बिनेशन ऑफ 26 अमायनो ॲसिड्स. अमायनो ॲसिड्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द प्रोटीन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच्यावर फार असा काही अवघड क्वेश्चन येणार नाही. बायपास प्रोटीन काय टेक्नॉलॉजी आहे बघा. याच्यावर जास्त क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. बायपास प्रोटीन याला काय म्हणतात? बायपास प्रोटीन म्हणजे काय? किंवा बायपास हायवे म्हणजे काय बघा. बायपास हायवे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला जो समृद्धी महामार्ग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कशासाठी फेमस आहे? तर अति जलद गतीनं वाहनं त्या ठिकाणी धावत असतात. द्रुतगती असा मार्ग आहे तो. म्हणजे एकदा वाहन मुंबईवरून सुटलं, की नागपूरला जाईपर्यंत थांबायचं नाही, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. उदाहरणासाठी. तसं एकदा का न्यूट्रिएंट ॲनिमल्सने खाल्ले, प्रोटीन खाल्लं, तर सगळ्यात पहिल्यांदा काय होईल? रुमेनमध्ये गेल्या-गेल्या त्या ठिकाणी त्याच्यावर बॅक्टेरिया अटॅक करतील डायजेशनसाठी. पण त्याच्यावरती अशा काही गोष्टींचं कव्हर केलेलं असतं, आवरण चढवलेलं असतं किंवा त्या प्रोटीनला वेगवेगळ्या लेयर चढवलेले असतात. त्यामुळं ते त्या ठिकाणी डायजेस्ट होत नाही. बॅक्टेरियाला तो कव्हर जो आहे, तो जे काही लेयर आहे, तो ब्रेक करता येत नाही. मग ते प्रोटीन कुठं जातं? नेक्स्ट कंपार्टमेंटमध्ये जातं, रेटिक्युलममध्ये जातं. तिथून पुढं ते ओमॅझममध्ये जातं आणि जेव्हा चौथ्या कंपार्टमेंटमध्ये ते प्रोटीन जातं, तेव्हा ट्रू स्टमकमध्ये गेल्यानंतर म्हणजेच अबोमाझममध्ये गेल्यानंतर तिथं ॲसिड आणि एन्झाईमच्या मदतीनं डायजेशन केलं जातं आणि अशा वेळेला ते जे कव्हर आहे त्या प्रोटीनवर असणारं, ते जो काही लेयर आहे, तो लेयर ब्रेक केला जातो. तो लेयर त्या ठिकाणी ब्रेक केला जातो आणि ते प्रोटीन त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब केलं जातं, डायजेस्ट केलं जातं. यालाच म्हणायचं बायपास प्रोटीन टेक्नॉलॉजी. याला काय म्हणायचं? बायपास प्रोटीन टेक्नॉलॉजी. बघा, the portion intake protein that has slow rate of degradability in rumen, it is fed so well that may escape digestion in rumen. Escape म्हटलेलं आहे. रुमेनमध्ये ते डायजेस्ट होणार नाही. एस्केप रीच दी लोअर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक. गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक कुठून सुरू होतो? तोंडापासून सुरू होतो गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक आणि रेक्टमपर्यंत जाऊन त्याचा शेवट होतो. ट्रॅक इसेन्शियली इंटॅक्ट अँड कॅन बी अँड बी डायजेस्टेड डायरेक्टली इन द स्मॉल इंटेस्टाईन किंवा जे आहे ट्रू स्टमकमध्ये ॲज इट वूड स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्सॉर्ब केला जातो. इट वूड बी इन नॉन रुमिनंट्स. आपल्यामध्ये जर करायचं असेल नॉन रुमिनंट्समध्ये किंवा स्वाईन झालं हे नॉन रुमिनंट झालं यांच्यामध्ये आणि दिस कॅन प्रोव्हाईड अ बॅलन्स अमायनो ॲसिड अनअल्टर्ड बाय मायक्रोबियल डायजेशन अँड सिंथेसिस. बघा, बायपास प्रोटीन कशासाठी दिलं जातं, की जे ॲक्चुअल नेचरमध्ये अवेलेबल असणारं जे प्रोटीन आहे, ते ॲज इट इज ॲनिमलच्या बॉडीला जर द्यायचं असेल, त्याच्यामध्ये अल्टरेशन करायचं नसेल, त्याच्यामध्ये चेंजेस करायचे नसतील, तर ते
बायपास प्रोटीन टेक्नॉलॉजीने ॲनिमल्सला प्रोटीन दिलं जातं, जे डायरेक्ट ॲनिमलच्या पोटामध्ये जाईल, रुमेनमध्ये डिग्रेड होणार नाही. ते तसंच लोअर एलिमेंटरी ट्रॅकमध्ये जाईल, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकमध्ये जाईल आणि ते ट्रू स्टमकमध्ये डायजेशन होईल. सोबतच ते स्मॉल इंटेस्टाइनमध्ये त्याचं ॲब्सॉर्प्शन केलं जाईल. दिस कॅन प्रोव्हाइड बॅलन्स अमायनो ॲसिड अनअल्टर्ड बाय मायक्रोबियल डायजेशन. बायपास प्रोटीन इज ऑल्सो नोन ॲज अनडिग्रेडेबल प्रोटीन इनटेक, दॅट इज UIP, अनडिग्रेडेबल इनटेक प्रोटीन. आणि रुमेन अनडिग्रेडेबल प्रोटीन असं सुद्धा त्याला म्हणतात. बायपास प्रोटीनना दुसरी वेगवेगळी नाव काय आहेत? UIP म्हणजे अनडिग्रेडेबल इनटेक प्रोटीन किंवा रुमेन अनडिग्रेडेबल प्रोटीन, RUP, रूप किंवा UIP असं सुद्धा याला म्हणतात बायपास प्रोटीनला. समजलं का? बायपास प्रोटीन टेक्नॉलॉजी सारखीच दुसरं या ठिकाणी फक्त नाव बदलायचं. बायपास प्रोटीनच्या ऐवजी जास्त बायपास विटॅमिन पण असतात, त्यानंतर बायपास मिनरल पण असतात आणि बायपास फॅट पण असते. म्हणजे सेम कन्सेप्ट आहे. त्या वेगवेगळ्या प्रोटीनवर, मिनरलवर, व्हिटॅमिनवर एक लेयर चढवला जातो आणि त्यामुळं ते रुमेनमध्ये डिग्रेड होत नाही. डायरेक्ट कुठं जातं? शेवटच्या कंपार्टमेंटमध्ये पोहोचल्यानंतर ॲसिडच्या मदतीने डायजेशन केलं जातं. चलो. नेक्स्ट आहे कार्बोहायड्रेट. रुमिनंट्सच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असतं. कारण त्या ठिकाणी सगळं रफेजेस आहे, कॉन्सन्ट्रेट आहे आणि त्याच्यामधून कार्बोहायड्रेट भरपूर मिळतं त्यांना. पण त्यांच्या बॉडीमध्ये ते कार्बोहायड्रेट स्टोअर केलं जात नाही. कारण त्याचे सगळं युटिलाइज केलं जातं, एनर्जी वापरली जाते आणि ते रोजच घेतलं जातं, रोजच बाहेर फेकलं जातं एक्सक्रीटाच्या माध्यमातून, काऊ डंगच्या माध्यमातून. कार्बोहायड्रेट त्यांच्या डाएटमध्ये भरपूर आहे. कशाच्या फॉर्ममध्ये? कार्बोहायड्रेट सेल्युलोजच्या फॉर्ममध्ये, सेल्युलोजच्या फॉर्ममध्ये आणि त्याच्यापासून व्होलाटाइल फॅटी ॲसिड तयार होतात, बरोबर? तसं त्यांच्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट स्टोअर केलं जात नाही. फक्त 1% कार्बोहायड्रेट स्टोअर केलं जातं. 1%, ओन्ली 1%, 1% कार्बोहायड्रेट स्टोअर केलं जातं आणि ते पण कशाच्या फॉर्ममध्ये? ते पण ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये. 1% कार्बोहायड्रेट stored in animal body in the form of glycogen. हे शब्द लिहून घ्या. ग्लायकोजन. ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये ॲनिमलच्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट स्टोअर केलं जातं. फक्त 1% बस. आहारामध्ये भरपूर आहे कार्बोहायड्रेट, सगळं कार्बोहायड्रेटच आहे. पण बॉडीमध्ये स्टोअर किती केलं जातं? फक्त 1% इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. आता बघा, कार्बोहायड्रेट आर कंपाउंड ऑफ कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन म्हणून ते असं लिहिले. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. कार्बोहायड्रेट इन्क्लूड शुगर, स्टार्च, सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन, गम्स अँड म्युसिलेज. या सगळ्यांचं मिळून कार्बोहायड्रेट असतं किंवा कार्बोहायड्रेट पासून हे सगळे रिलीज होत असतात. वेगवेगळ्या शुगर, स्टार्च, सेल्युलोज एक्सेट्रा. लिग्निन इज क्लासिफाईड विथ कार्बोहायड्रेट बट इट इज नॉट ट्रू कार्बोहायड्रेट. लिग्निन म्हणजे काय? जेव्हा एखादं झाड जास्त मॅच्युअर होतं आणि ते सुकून लाकडासारखं तयार होतं, तेव्हा ते लाकूड म्हणजे काय? तर ते लिग्निन. ज्याच्यामध्ये काय असतं? जे पचन क्षमता जी आहे त्याच्या लिग्निनची फार कमी असते. म्हणून त्याला ट्रू कार्बोहायड्रेट म्हणत नाहीत. तर त्याला एक प्रकारे ॲनिमल प्लास्टिक वगैरे असं सुद्धा म्हणू शकतात. कारण त्या ठिकाणी त्याचं डायजेशन फार कमी असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हिटॅमिन्स. बघा, व्हिटॅमिन्स हे व्हिटॅमिन्स हा शब्द कसा तयार झाला? व्हायटल अमाइन्स म्हणजे व्हिटॅमिन. व्हायटल अमाइन्स म्हणजे व्हिटॅमिन्स. जे अमाइन्स आपल्या शरीरासाठी फार गरजेचे आहेत, ज्यांचा रोल शरीरामध्ये व्हायटल रोल आहे, फार महत्त्वाचा रोल आहे, त्याला म्हणायचं व्हिटॅमिन्स. मग व्हिटॅमिन कुठले-कुठले आहेत? 2 प्रकार आहेत, वॉटर सोल्युबल, फॅट सोल्युबल. कालच सांगितलं आहे. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन हे त्यांना म्हणजे सगळ्याच व्हिटॅमिनची जशी गरज आहे, तसं रुमिनंट्सला बाहेरून व्हिटॅमिन देण्याची गरज नसते. कारण त्यांच्या पोटामध्ये जे कंपार्टमेंट आहे पहिलं रुमेन नावाचं, त्याच्यामध्ये सगळे व्हिटॅमिन तयार होतात. फक्त फॅट सोल्युबल बाहेरून दिले म्हणजे ते आहारातूनच मिळत असतात. म्हणजे व्हिटॅमिन्स आर ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट नीडेड इन स्मॉल क्वांटिटीज टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. दे डू नॉट प्रोव्हाईड एनर्जी. म्हणजे व्हिटॅमिन एनर्जी प्रोव्हाईड करत नाहीत, बट आर नेसेसरी इन यूज ऑफ एनर्जी. देन व्हिटॅमिन एड्स अॅन ॲनिमल बाय हेल्पिंग रेग्युलेट बॉडी फंक्शन, कीपिंग द बॉडी हेल्दी अँड प्रमोटिंग रेझिस्टन्स टू डिसीज. व्हिटॅमिन त्या ठिकाणी जर असतील तर वेगवेगळ्या बॉडी ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित चालतात, मेटाबॉलिझम व्यवस्थित होते, एनर्जी युटिलाइजसाठी व्हिटॅमिन आवश्यक असतात आणि आपल्या शरीरामध्ये सगळ्या डिसीज रेझिस्टंट पॉवर सुद्धा डेव्हलप करतात. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे व्हिटॅमिन ए हे
नाईट ब्लाइंडनेसचा प्रिव्हेंट करतं किंवा डोळ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर व्हिटॅमिन डी हे कॅल्शियम, फॉस्फरस सोबत काम करून आपली हाडं मजबूत करतं. असे वेगवेगळे व्हिटॅमिनचे रोल आहेत. बघूया समोर काय-काय रोल आहेत. फंक्शन्स ऑफ व्हिटॅमिन. व्हिटॅमिन ए प्लेज व्हिजनमध्ये काम आहे व्हिटॅमिन एचं. ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेंटेनन्ससाठी. व्हिटॅमिन एचं आणखीन एक काय? सिंथेसिस ऑफ प्रोथ्रॉम्बिन. बघा, या शब्दाचा अर्थ काय? प्रोथ्रॉम्बिन. प्रोथ्रॉम्बिन कुठे असतात? तर प्लेटलेट्स एक प्रकारचं. जसं आपल्या शरीराला जर जखम झाली, त्यातून जर रक्त व्हायला लागलं, तर काही कालानंतर ते रक्त गोठतं. बरोबर? गोठतं म्हणजे काय? त्या ठिकाणी ते रक्तप्रवाह थांबतो. म्हणजे काय? तर त्या ठिकाणी ज्या प्लेट्स असतात किंवा प्रोथ्रॉम्बिन असतात त्या ठिकाणी. काय असतात? प्रोथ्रॉम्बिन. आणि त्या प्रोथ्रॉम्बिन कशामुळे बनतात? सिंथेसिस ऑफ प्रोथ्रॉम्बिन. व्हिटॅमिन ए जर आपल्या शरीरात चांगल्या प्रमाणात असेल, तर प्रोथ्रॉम्बिन बनतात आणि त्या ठिकाणी रक्त लवकर गोठलं जातं. अँड प्लाझ्मा प्रोटीन म्हटलेलं आहे इन वॉटर. त्यानंतर व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डीचा काय रोल आहे? तर प्रायमरी रोल इन डीएनए ट्रान्सक्रिप्शन इंटू आरएनए अँड ट्रान्सलोकेशन इंटू फंक्शनल प्रोटीन. हे व्हिटॅमिन डीचा प्रायमरी रोल झाला. व्हिटॅमिन डी अल्सो इन्व्हॉल्व इन ॲब्सॉर्प्शन अँड ट्रान्सपोर्ट ऑफ कॅल्शियम इन द इंटेस्टाईन अँड बोन मेटाबॉलिझम. बोन मोबिलायझेशन. जसं हाडं मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डीचा रोल आहे. देन व्हिटॅमिन ई आहे. व्हिटॅमिन ईला आपण काय म्हणतो? टोकोफेरॉल. व्हिटॅमिन ईला नाव काय आहे? टोकोफेरॉल. याचा काय रोल आहे? इनहिबिट्स ऑक्सिडेशन ऑर ॲक्ट ॲज अँटीऑक्सिडंट. व्हिटॅमिन ई काय काम करतं शरीरामध्ये? अँटीऑक्सिडंटचं काम करतं. त्यानंतर लिपिड्स. लिपिड म्हणजे काय? फॅट. लिपिड म्हणजे काय? फॅट. बघा आता. A lipid is a lipid is chemically defined as a substance that is insoluble in water and soluble in alcohol, ether, and chloroform. They act as an electron carrier and stores of energy. त्यानंतर हे वाक्य महत्वाचं आहे. 1 gram of lipid after complete oxidation produce 9.3 kilocalorie of heat. 1 gram of lipid आफ्टर कंप्लीट ऑक्सिडेशन, पूर्णपणे त्याची यूज केल्यानंतर 9.3 किलो कॅलरी एवढी एनर्जी 1 ग्रॅम लिपिड, 1 ग्रॅम फॅट प्रोड्यूस करते. इट मीन्स लिपिड प्रोव्हाइड म्हणजे फॅट प्रोव्हाइड्स 2.25 टाइम्स मोर एनर्जी ॲज कम्पेअर टू कार्बोहायड्रेट. कारण कार्बोहायड्रेट 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट किती एनर्जी प्रोव्हाइड करतं? 4.3 किलो कॅलरी असं म्हणता येईल. आणि ह्याच्यापेक्षा 2.25 पट 2.25 टाइम्स मोर एनर्जी कोण प्रोव्हाइड करतं? तर लिपिड प्रोव्हाइड करतं. बरोबर? ठीक आहे, चला. संपत आलाय बरं का टॉपिक आता, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मिनरल्स. बघा आता, वेगवेगळे मिनरल्स शरीरामध्ये आहेत. त्यातलं ॲनिमलच्या शरीरामध्ये किती मिनरल स्टोअर केले जातात? तर 3 to 5% ओन्ली. मिनरल हे ॲनिमलच्या शरीरामध्ये किती पर्सेंट असतात? 3 ते 5% साधारणतः. 3% हे त्याचं ॲक्च्युअली मानलं जातं. 3% पेक्षा कमी किंवा 3% म्हणतात. त्याच्यापेक्षा हे जास्त नाही. बाकीचा जो आहे बघा आता, मिनरल आर इसेन्शियल फॉर ऑप्टिमम हेल्थ फॉर ऑल लिव्हिंग स्पेसीज. रिक्वायरमेंट डिफर फ्रॉम वन स्पेसीज टू द नेक्स्ट, बट दे आर ऑल नीड ॲडिक्वेट अमाउंट्स ऑफ ईच मिनरल फॉर हेल्दी बॉडीली फंक्शन्स. आता मिनरलचे रोल काय बघूया. इसेन्शियल कॉन्स्टिट्यूट ऑफ स्केलेटन स्ट्रक्चर. कुठले कुठले मिनरल आहेत? मेजर मिनरल कॅल्शियम, फॉस्फरस, एक्सेट्रा एक्सेट्रा. देन मेंटेनन्स ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर. मग त्यासाठी कुठले? सोडियम क्लोराईड महत्वाचे आहेत ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन करण्यासाठी. अँड दस रेग्युलेट एक्सचेंज ऑफ वॉटर अँड सोल्यूट विदिन द ॲनिमल बॉडी. स्ट्रक्चरल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉफ्ट टिश्यू. त्यानंतर इसेन्शियल फॉर transmission of nerve impulses and muscle contraction, acid base equilibrium of the body and thus regulate the pH of blood and other body fluids. म्हणजे मिनरलचा आपल्या शरीरामध्ये pH मेंटेन करण्यासाठी रोल आहे, ऍसिड बेस बॅलन्स मेंटेन करण्यासाठी रोल आहे, शिवाय वेगवेगळ्या बॉडी ऍक्टिव्हिटी, ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन करणे, स्केलेटल फॉर्मेशन याच्यामध्ये वेगवेगळ्या मिनरलचा रोल आहे. आता कुठले कुठले महत्वाचे मिनरल आपल्याला माहिती आहे? कॅल्शियमचा रोल बोन फॉर्मेशन मध्ये आहे, फॉस्फरसचं सुद्धा बोन फॉर्मेशन मध्ये आहे. बॉडीमध्ये असणारं 98% कॅल्शियम हे बोनमध्ये आणि आपल्या दातामध्ये आहे. अशा पद्धतीनं आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी. मेथड्स ऑफ मेजरिंग ऑफ फूड व्हॅल्यू. बघा आता नवीन टॉपिक सुरू झाला. मेथड्स ऑफ मेजरिंग ऑफ फूड व्हॅल्यू. कुठल्या कुठल्या मेथड आहेत? पहिलं मी सांगितलं DCP आणि TDN. काय म्हणतो आपण त्याला? DCP
आणि TDN. DCP म्हणजे डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन, TDN म्हणजे टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट. याच्यामध्ये डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन कसं ठरवलं जातं? जेवढं ॲनिमलच्या शरीरामध्ये डायजेस्ट होतंय आणि उरलेलं फेकून दिलं जातं, तर डायजेस्टिबल प्रोटीन त्याला म्हणतात. क्रूड प्रोटीन गिव्हन ए मेजर of total nitrogen present in feed but has a little indication of usefulness of this nitrogen to animal. प्रोटीन कशाचं बनलेले आहेत? तर नायट्रोजनस कंपाऊंडचे बनलेले आहेत. बरोबर? तसं ते प्रोटीन ॲनिमलच्या शरीरामध्ये डायजेस्ट होण्याचं एक कॅल्क्युलेशन, त्याला आपण काय म्हणतो? डायजेस्टिबिलिटी कोइफिशियंट. डायजेस्टिबिलिटी कोइफिशियंटच्या माध्यमातून DCP काढलं जातं. डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन काढलं जातं. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं? डायजेस्टिबल क्रूड प्रोटीनमध्ये क्रूड प्रोटीन गिव्हन ए मेजर टोटल नायट्रोजन प्रेझेंट इन फीड बट हॅज अ लिटल इंडिकेशन ऑफ युजफुलनेस ऑफ दिस नायट्रोजन टू ॲनिमल. ॲनिमलच्या शरीरासाठी जेवढा युजफुल आहे तेवढाच फक्त. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट. टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट इट हॅज सम ऑफ ऑल डायजेस्टिबल ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट. मगाशी म्हटलं होतं टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट काय असतं तर तुम्हाला सांगेन. तर तेच आहे की सगळ्या न्यूट्रिएंटचा सम म्हणजे सगळ्या न्यूट्रिएंटची बेरीज करणे. कुठले कुठले सगळे न्यूट्रिएंट? तर नायट्रोजन फ्री एक्स्ट्रॅक्ट NFE म्हणजे नायट्रोजन फ्री एक्स्ट्रॅक्ट. त्यानंतर क्रूड फायबर CF. त्यानंतर क्रूड प्रोटीन CP आणि इथर एक्स्ट्रॅक्ट इकडे दिले बघा. इथर एक्स्ट्रॅक्ट दॅट इज EE. याला इथर एक्स्ट्रॅक्टला मल्टिप्लाय केलेलं आहे 2.25 ने. का केलं 2.25 ने मल्टिप्लाय? इतर एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? फॅट. इतर एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? फॅट किंवा लिपिड. आणि लिपिड काय करतं? तर 9.3 किलो कॅलरी एनर्जी प्रोव्हाइड करतं. कशापेक्षा? 9.3 किलो कॅलरी प्रोव्हाइड करतं. कशापेक्षा? कार्बोहायड्रेटपेक्षा. म्हणून किंवा कार्बोहायड्रेट 4.3 एवढे एनर्जी प्रोव्हाइड करतं आणि लिपिड काय करतं? 9.3. आणि ह्याची एनर्जी जी आहे ती 2.25 पट जास्त आहे लिपिडची. कशापेक्षा? कार्बोहायड्रेटपेक्षा. म्हणून त्याला काय केलं? त्या फॅक्टरला या ठिकाणी मल्टिप्लाय केलेलं आहे. तसं डायजेस्टिबल नायट्रोजन फ्री एक्स्ट्रॅक्ट, त्यानंतर क्रूड फायबर, क्रूड प्रोटीन आणि इतर एक्स्ट्रॅक्ट यांचं मिळून बघा, नायट्रोजन फ्री एक्स्ट्रॅक्ट, क्रूड फायबर, क्रूड प्रोटीन आणि इतर एक्स्ट्रॅक्ट यांचं मिळून टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट तयार होतात किंवा कॅल्क्युलेट केले जातात. हे त्याचं सूत्र आहे किंवा त्याचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर पार्टिशन ऑफ फूड एनर्जी असं म्हटलं आहे. एनर्जी पार्टिशन किती भागात केलेलं आहे? साधारणतः 5 भागात केलेले आहे. ग्रॉस एनर्जी, डायजेस्टिबल एनर्जी, मेटाबॉलायझेबल एनर्जी, नेट एनर्जी आणि हीट इन्क्रिमेंट ह्या 5 भागामध्ये एनर्जी पार्टिशन केलेली आहे. आता पहिली जी आहे ग्रॉस एनर्जी. ग्रॉस एनर्जी बघा कशाला म्हणतो ग्रॉस एनर्जी? ग्रॉस एनर्जी म्हणजे टोटल फूडचं कंबशन केल्यानंतर जेवढं काही फीड मटेरियल आहे त्याचं पूर्णपणे कंप्लीट ऑक्सिडेशन जेव्हा आपण करतो बॉम्ब कॅलरी मीटरमध्ये, तेव्हा जी एनर्जी रिलीज होते, एकूण एनर्जी रिलीज होते, त्याला म्हणतात ग्रॉस एनर्जी. आता ही कसं करायचं बघा ग्रॉस एनर्जी. ग्रॉस एनर्जी दॅट इज GE, द अमाऊंट ऑफ हीट रिझल्टिंग फ्रॉम. हीट म्हणजे काय? एनर्जी. हीट म्हणजे काय? एनर्जी. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिझल्टिंग फ्रॉम दी complete oxidation of unit weight of a food is known as gross energy. फॉर एक्झाम्पल आपण 5 किलो मका घेतली, हिरवीगार मका 5 किलो वैरण, आणि ती बॉम्ब कॅलरी मीटरमध्ये, ह्या बॉम्ब कॅलरी मीटरमध्ये कंप्लीट जर ती मका आपण डायजेस्ट केली, जाळून टाकली त्याची पूर्ण राख होईपर्यंत, त्याच्यापासून जेवढी एनर्जी रिलीज होईल ती पूर्ण एनर्जी, सगळीच्या सगळी एनर्जी आपण त्याला काय म्हणतो? ग्रॉस एनर्जी. त्या मकाची झाली ती ग्रॉस एनर्जी. तसं इट इज डिटरमाइंड बाय बॉम्ब्स कॅलरी मीटर. इट इज ऑर्डिनरीली एक्सप्रेस्ड ॲज किलो कॅलरीज, के कॅल असं त्याला म्हणतो आपण. के कॅल, किलो कॅलरीज ऑफ किलोग्रॅम ऑफ फूड. अशा पद्धतीनं ती एनर्जी मेजर केली जाते. पहिली कुठली एनर्जी आहे? ग्रॉस एनर्जी. जसं ग्रॉस सॅलरी असते. ग्रॉस सॅलरी कशाला म्हणतो आपण? बेसिक सॅलरीवर बघा, बेसिक सॅलरीवर HRA, TA, DA, त्यानंतर DA म्हणजे डिअरनेस अलाउन्स, वॉशिंग अलाउन्स, हे सगळे जे काही भत्ते, ॲडिटिव्ह, HRA म्हणजे काय? हाऊसिंग आणि रेंट अलाउन्स, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होत जाऊन जेवढी शेवटी सॅलरी तयार होते, ग्रॉस सॅलरी, ती पूर्ण सगळी सॅलरी जी आहे त्याला म्हणायचं
ग्रॉस सॅलरी किंवा ग्रॉस एनर्जी त्याच्यापैकी एक उदाहरण झालं. आता ही जी ग्रॉस एनर्जी आहे ह्याच्यानंतर पुढची जी एनर्जी असते ती आहे डायजेस्टिबल एनर्जी. बघा कोणती एनर्जी आहे शेवटी दुसरी डायजेस्टिबल एनर्जी. डायजेस्टिबल एनर्जी कशी मोजायची तर ग्रॉस एनर्जी पूर्णपणे तयार झालेली जी एनर्जी आहे ॲनिमलच्या शरीरामध्ये म्हणजे बॉम्ब कॅलरी मीटर म्हणजे कसं पूर्ण एनर्जी तयार करण्याचं एक युनिट मोजण्याचं युनिट तसं त्या ग्रॉस एनर्जी मधून लॉस होणारी जी एनर्जी कुठली एनर्जी लॉस होते फिसेसवर लॉस होणारी एनर्जी. उदाहरणार्थ ग्रॉस एनर्जी ॲनिमलच्या शरीरामध्ये तयार झाली आणि त्यातून जे काही एक्सक्रीटा बाहेर फेकली, फिसेस बाहेर फेकल्या आणि जेवढी राहिलेली एनर्जी आहे त्याला म्हणायचं डायजेस्टिबल एनर्जी. म्हणजे काय म्हटलंय? एंटायर ग्रॉस एनर्जी इज नॉट अवेलेबल टू दी बॉडी. सगळीच्या सगळी ग्रॉस एनर्जी ॲनिमलच्या शरीरामध्ये साठवली जात नाही. मग काय होतं? काही एनर्जी इज लॉस्ट थ्रू फिसेस. काही एनर्जी किंवा सम एनर्जी इज लॉस्ट थ्रू फिसेस. काही एनर्जी एक्सक्रीटाच्या मार्फत लॉस्ट होते, बाहेर फेकली जाते. When loss of energy is measured and subtracted, then we get digestible energy. बघा कुठली एनर्जी ग्रॉस एनर्जी मधून मायनस करायची कुठली एनर्जी मायनस करायची फिसेसवरची म्हणजे जीई मायनस फिसेस तेव्हा आपल्याला काय भेटेल डायजेस्टिबल एनर्जी आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे. आता बघा नेक्स्ट जो पार्ट आहे डायजेस्टिबल एनर्जी त्याच्या पुढे आहे मेटाबॉलायझेबल एनर्जी. ग्रॉस एनर्जी सगळीच्या सगळी मिळत नाही त्याच्यापासून फिसेसवर वाया जाते आणि ग्रॉस मधनं फिसेस म्हणजे मायनस केली की डायजेस्टिबल राहिली. आता डायजेस्टिबल सुद्धा सगळीच्या सगळी मिळत नाही. मग कुठं जाते डायजेस्टिबल सगळी मिळत नाही तर तेव्हा युरिन आणि गॅसेस त्या ठिकाणी अजून शिल्लक आहेत. बघा युरिन आणि गॅसेसवरची एनर्जी जेव्हा डायजेस्टिबल एनर्जी मधून मायनस केली जाते तेव्हा आपल्याला मिळते मेटाबॉलायझेबल एनर्जी. बघा देर आर सम लॉसेस ऑफ एनर्जी थ्रू युरिन अँड कंबस्टिबल गॅसेस. वेगवेगळे गॅसेस तयार होतात ॲनिमलच्या पोटामध्ये. कुठले कुठले गॅसेस आहेत मिथेन आहे कार्बोहायड्रेट आहे मिथेन आहे कार्बन डायऑक्साईड आहे हायड्रोजन आहे नायट्रोजन आहे असे वेगवेगळे गॅसेस आहेत. तर सगळीच्या सगळी डायजेस्टिबल एनर्जी ॲनिमलच्या शरीराला मिळत नाही. मग देर आर सम लॉसेस लाईक युरिन आणि गॅसेस. युरिन आणि गॅसेसवरची एनर्जी जेव्हा डायजेस्टिबल एनर्जी मधून मायनस केली जाते तेव्हा आपल्याला मिळते मेटाबॉलायझेबल एनर्जी. काय म्हटले बघा व्हेन द लॉस ऑफ एनर्जी थ्रू युरिन अँड गॅसेस सबस्ट्रॅक्टेड मायनस केली आहे सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम डायजेस्टिबल एनर्जी वी गेट मेटाबॉलायझेबल एनर्जी. त्यावेळेस आपल्याला काय मिळते मेटाबॉलायझेबल एनर्जी. आता मेटाबॉलायझेबल एनर्जी सुद्धा सगळीच्या सगळे मिळत नाही. मग काय होतं त्या ठिकाणी राहिलं काय शिल्लक मेटाबॉलायझेबल एनर्जी जेव्हा हीट इन्क्रीमेंट मधून मायनस केली जाते. हीट इन्क्रीमेंट म्हणजे काय बघा आता हीट इन्क्रीमेंट म्हणजे आपल्या बेसिक मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. म्हणजे काय आपण एका जागेवर जर दिवसभर बसून राहिलो काहीच हालचाल केली नाही दिवसभर झोपून राहिलो काही हालचाल नाही करायची जेवण करायचं सकाळी आणि मस्त झोपून घ्यायचं त्यावेळेला काय होतं जेव्हा आपली जो काय आपलं रेस्पिरेशन आहे श्वास घेणे श्वास सोडणे त्यानंतर पाणी पिण्यासाठी थोडंसं उठणे त्यानंतर डोळ्याची उघडझाप करणे अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या यांच्यासाठी लागणारी थोडीफार एनर्जी ती एनर्जी ज्या ठिकाणी वाया जाते किंवा युटिलाइज केली जाते त्याला म्हणायचं हीट इन्क्रीमेंट. त्याला काय म्हणायचं हीट इन्क्रीमेंट म्हणजे काय हीट इन्क्रीमेंट लाईक डायजेशन म्हणजे पचनासाठी लागणारी एनर्जी चेविंग म्हणजे जेवण करतो ते चावण्यासाठी ते चावून खाण्यासाठी लागणारी एनर्जी देन इन्क्रीज्ड वर्क ऑफ हार्ट म्हणजे हृदय चालू आहे त्याच्यासाठी थोडी एनर्जी लागेल की नाही ती एक एनर्जी अँड लंग्स एक्सेट्रा इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम मेटाबॉलायझेबल एनर्जी. मेटाबॉलायझेबल एनर्जी मधून बेसिक ऍक्टिव्हिटीवर वाया जाणारी एनर्जी जेव्हा मायनस केली जाते तेव्हा आपल्याला मिळते ऍक्च्युअल नेट एनर्जी. ऍक्च्युअल नेट एनर्जी ज्याला आपण म्हणतो नेट सॅलरी. आपण एखाद्याला म्हणतो नेट सॅलरी हातात किती पडते ते सांग बाकी कट काय होतंय ते सांगू नकोस की पीएफ कट होतंय हे कट होतंय हप्ता कट होतंय ते सांगू नको ऍक्च्युअली नेट सॅलरी किती आहे ते सांग. तसं नेट एनर्जी ॲनिमलच्या शरीराला जेवढी ऍक्च्युअल मध्ये मिळते ती झाली नेट एनर्जी. मग ती कशी काढायची मेटाबॉलायझेबल एनर्जी मधून हीट इन्क्रीमेंट मायनस करायचं आणि त्यावेळेला मिळाली आपल्याला नेट एनर्जी. दिस पार्ट ऑफ एनर्जी इज नीडेड बाय ॲनिमल फॉर वर्क
फॅटनिंग, फेटल डेव्हलपमेंट म्हणजे पोटातले असणारा गर्भ, फेटल डेव्हलपमेंट, मिल्क प्रोडक्शन, एग प्रोडक्शन अँड एक्सेट्रा अँड सो ऑन. मिल्क प्रोडक्शनसाठी, वर्कसाठी, एग प्रोडक्शनसाठी ॲक्च्युअल जी एनर्जी मिळते ती असते नेट एनर्जी. बघा, आता ही एनर्जीचे जे काय एवढं कॉम्प्लेक्स आपण बघितलं, हे लक्षात ठेवण्यासाठी मी सगळ्यात काय सोपी टेक्निक वापरली होती बघा. मी सगळ्यात सोपी टेक्निक काय वापरतो एनर्जीचे पार्टिशन लक्षात ठेवण्यासाठी? ग्रॉस एनर्जी, डायजेस्टिबल एनर्जी, त्यानंतर मेटाबॉलिझेबल एनर्जी, नेट एनर्जी आणि हीट इन्क्रिमेंट. मी डायरेक्ट ह्याला म्हणतो गे डे मे ने ही. काय म्हणतो मी ह्याला डायरेक्ट? गे डे मे ने ही. ही जी आहे ग्रॉस एनर्जी ही बॉम्ब कॅलरी मीटर मध्ये तयार होते. सगळ्यात पहिल्यांदा हा शब्द लक्षात ठेवायचा, बॉम्ब कॅलरी मीटर. हा, जी ऍक्च्युअल एनर्जी पूर्ण कंबशन नंतर तयार होते ती झाली ग्रॉस एनर्जी. आता ग्रॉस एनर्जी जेव्हा ग्रॉस एनर्जी मधून मायनस केली जाते, ग्रॉस एनर्जी मधून जेव्हा फिसेसवर लॉस होणारी एनर्जी जेव्हा मायनस केली जाते तेव्हा आपल्याला मिळते डायजेस्टिबल एनर्जी. त्यानंतर ह्या डायजेस्टिबल एनर्जी मधून जेव्हा, एक मिनिट, बरोबर, ग्रॉस मधून जेव्हा फिसेस मायनस केले, बरोबर, तसं मेटाबॉलिझेबल एनर्जी मधून जेव्हा डायजेस्टिबल एनर्जी मधून जेव्हा युरिन आणि गॅसेसवर होणारी वाया जाणारी एनर्जी जेव्हा मायनस केली जाते, ह्या दोन्हीचं प्लस म्हटलंय मी कारण ही एकत्रितपणे धरायची. युरिन आणि गॅसेस मायनस करायचे कशातून? डायजेस्टिबल एनर्जी मधून मायनस करायचे, तेव्हा मिळाली मेटाबॉलायझेबल एनर्जी. आता राहिली नेट एनर्जी. नेट एनर्जी ही जेव्हा मेटाबॉलायझेबल एनर्जी मधून बेसिक ऍक्टिव्हिटीवर, बेसल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी दॅट इज रेस्पिरेशन, डायजेशन, चेविंग ऑफ दी फूड मटेरियल, याच्यावरती वाया जाणारी एनर्जी जेव्हा हीट इन्क्रीमेंट मधून मायनस केली जाते तेव्हा आपल्याला मिळते नेट एनर्जी. ऍक्च्युअल नेट एनर्जी कशी मिळते? मेटाबॉलायझेबल एनर्जी मधून हीट इन्क्रीमेंट मायनस करायचं तेव्हा आपल्याला मिळाली नेट एनर्जी. अशा पद्धतीने हे मी लक्षात ठेवलेलं आहे पार्टिशन. आणि हीट इन्क्रीमेंट म्हणजे तुम्हाला सांगितलं बेसिक मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, बेसिक ऍक्टिव्हिटी, डायजेशन, हार्ट बीटिंग वगैरे वगैरे, एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या सगळ्या याच्यामध्ये येतात. हे झाले पार्टिशन ऑफ एनर्जी. अशा पद्धतीने मी स्वतः लक्षात ठेवलेलं आहे. त्यानंतर हे नेट एनर्जी, त्यानंतर हीट इन्क्रीमेंट झालं. अजून स्टार्च इक्विव्हॅलेंट एक असतं. स्टार्च इक्विव्हॅलेंट कोणी तयार केलेलं आहे? स्टार्च इक्विव्हॅलेंट ओ केलनर यांनी डेव्हलप केलेलं आहे. स्टार्च इक्विव्हॅलेंट सुद्धा एनर्जी मेजर करण्याचं एक युनिट आहे. स्टार्च, एक मिनिट, स्टार्च इक्विव्हॅलेंट शॉर्ट मध्ये लिहितो. हे कोणी सिस्टीम शोधून काढलेले? स्टार्च इक्विव्हॅलेंट ओ केलनर हे सायंटिस्टचं नाव आहे. स्टार्च इक्विव्हॅलेंट सायंटिस्टचं नाव आहे तयार करणाऱ्या ओ केलनर यांनी काय केलेलं आहे? एनर्जी मोजण्याचं एक युनिट किंवा एक मोजमाप असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर नेक्स्ट जे आहे फीड टेक्नॉलॉजी. आता वेगवेगळ्या फीड टेक्नॉलॉजी कुठल्या कुठल्या आहेत? आपण युरोमोल हा एक शब्द आहे बघा. पीपीटी संपत आले, साधारणतः 10-12 स्लाइड राहिलेत फक्त. याचा अर्थ 10 मिनिटात 15 मिनिटात लेक्चर संपणार. युरोमोल, युरिया मोलासेस मिनरल ब्लॉक. बघा, युरो म्हणजे युरिया आणि मोल म्हणजे मोलॅसेस. युरोमोल याचं एकत्रितपणे, युरिया आणि मोलॅसेस याचं एकत्रितपणे बनलेला प्रोडक्ट त्याला म्हणायचं युरोमोल. हिटेड प्रोडक्ट ऑफ युरिया कॉल्ड एज युरोमोल. त्यानंतर आहे UMMB म्हणजे युरिया मोलॅसेस मिनरल ब्लॉक. युरिया मोलॅसेस मिनरल ब्लॉक याच्यामध्ये काय असतात? युरिया आहे म्हणजे नायट्रोजन मिळाला म्हणजे प्रोटीन तयार होणार. त्यानंतर मोलॅसेस आहे, मोलॅसेस मधून काय मिळणार? कार्बोहायड्रेट मिळणार. त्यानंतर मिनरल आहे, मिनरल मधून सुद्धा वेगवेगळे जे इसेन्शियल मिनरल्स कुठले कुठले, कॅल्शियम, फॉस्फरस हे मिळणार. आणि त्याचा एकत्रित बनवलेला एक विठेसारखा पदार्थ, वीट, त्याला म्हणायचं ब्लॉक. इट इज अ रेडिली अवेलेबल सोर्स ऑफ एनर्जी, प्रोटीन अँड मिनरल फॉर द डेअरी ॲनिमल. आणि लक्षात, याला म्हणायचं हे फीड टेक्नॉलॉजीचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर आणखीन एक यात असतो प्रकार, तो आहे युरोलिक. काय असतो तो? युरोलिक म्हणजे एक अशी चौकोनी वीट बनवली जाते ज्याच्यामध्ये युरिया पण असतो, मोलॅसेस पण असतात, एनर्जी सोर्स पण असतो. आणि हे जनावरांच्या त्या शेडमध्ये, गोठ्यामध्ये ठेवून दिलं जातं जेणेकरून ते काय करतात? चाटतात. बघा हे कसं दिसतं याच्यामध्ये? ॲनिमल
ते चाटून त्याच्यामधून एनर्जी घेतात. त्याला म्हणायचे युरोलिक. दुसरं एक असतं लिक्विड फॉर्ममध्ये असतं. युरिया, मोलॅसिस हे लिक्विड फॉर्ममध्ये दिलं जातं डायरेक्ट ड्रिंक करण्यासाठी. त्यानंतर आहे रोल ऑफ व्हेरियस न्यूट्रिएंट इन नॉर्मल फिजिओलॉजी अँड ग्रोथ ऑफ लाईव्हस्टॉक. बघा कार्बोहायड्रेट मगाशी आपण पाहिलं ॲनिमलच्या शरीरामध्ये स्टोअर होत नाही. फक्त 1% कार्बोहायड्रेट ॲनिमलच्या शरीरामध्ये स्टोअर होतं, ते पण ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये. त्यानंतर कार्बोहायड्रेट कुठले कुठले? शुगर, स्टार्च, सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन, गम्स अँड म्युसिलेज. लिग्निन इज नॉट कार्बोहायड्रेट मगाशी आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर फॅट म्हणजेच लिपिड, इतर एक्स्ट्रॅक्ट्स ऑर लिपिड म्हणजे फॅट. मग कुठले कुठले प्रकार आहेत? सिंपल लिपिड आहे, कंपाऊंड लिपिड आहे आणि डिराइव्हड लिपिड आहे. याच्यावर आपल्याला एवढं डिटेलमध्ये कोण विचारणार नाही, पण त्यातलं लक्षात घ्या. सिंपल लिपिड, कंपाऊंड लिपिड, डिराइव्हड लिपिड. देन प्रोटीन फर्स्ट रँक म्हणजे प्रोटीन हे सगळ्यात प्रिशियस आहे, महत्वाचं न्यूट्रिएंट आहे. सॉफ्ट टिश्यू अँड इंटरनल ऑर्गन्स हॅव प्रोटीन ॲज अ मेजर कॉन्स्टिट्युएंट. रोल कुठला आहे? ऍसिड बेस बॅलन्स, न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्ट, मसल कॉन्ट्रॅक्शन, ऑस्मॉटिक प्रेशर, इम्युनिटी, ब्लड कोॲग्युलेशन. आणि कशाचे बनलेले आहेत? हे अमायनो ऍसिडचे बनलेले आहेत. त्यानंतर मिनरल्स. ॲनिमल बॉडी कंटेन्स ओनली 2 to 3%. मगाशी मी 3 ते 5 सांगितलं का? करेक्शन करून घ्या. 2 to 3% ॲनिमलच्या बॉडीमध्ये मिनरल असतात. किती? 2 ते 3% फक्त. त्यानंतर कॅल्शियम किती आहे? 98%. म्हणजे 98% कॅल्शियम हे कशात आहे? बोन्स आणि टीथमध्ये आहे. त्या डिफिशियन्सी ऑफ कॅल्शियम त्याच्यामुळे काय होतं? यंग ॲनिमलमध्ये रिकेट होतो. कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळं यंग ॲनिमल्समध्ये रिकेट म्हणजे मुडदूस हा होतो आणि ओल्ड ॲनिमलमध्ये ओस्टिओमॅलेशिया आणि ओस्टिओपोरोसिस नावाचे 2 डिसीज होतात. म्हणजे हाडांची झीज होणे. ओस्टिओपोरोसिस म्हणजे काय? हाडांची झीज होणे प्रमाणापेक्षा जास्त. जर कॅल्शियमची डिफिशियन्सी झाली तर असं होतं. त्यानंतर मिल्क फिवर म्हणजे दुग्ध ज्वर. मिल्क फिवर म्हणजे काय? दुग्ध ज्वर. कशामुळे होतो? कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे होतो. त्याचंच दुसरं नाव आहे पार्च्युरियन पॅरोसिस. पार्च्युरियन पॅरोसिस हे त्याचं दुसरं नाव आहे. फॉस्फरस हे दुसरं मेजर मिनरल आहे, कंपाऊंड आहे. 85% फॉस्फरस इज इन बोन्स. जवळ-जवळ 85% फॉस्फरस हे दातामध्ये आहे किंवा हाडांमध्ये आहे आणि फॉस्फरसच्या डिफिशियन्सीमुळं पिका नावाचा एक डिसीज होतो. पिका किंवा पायका. पिका ऑर डिप्रेव्ड अपेटाइट. दुसरं नाव आहे डिप्रेव्ड अपेटाइट. म्हणजे काय करतात त्याच्यामध्ये जनावरं, जे लहान वासरं जे असतात, त्यांच्यामध्ये जर फॉस्फरस डिफिशियन्सी झाली, तर ते वेगवेगळे ऑब्जेक्ट चघळतात. म्हणजे पिशवी चघळतील किंवा कापड चघळतील. म्हणजे जे खाण्याच्या गोष्टी आहेत, ते खात नाहीत. दुसऱ्याच गोष्टी खात बसतात. त्याला म्हणायचं पिका किंवा पायका डिफिशियन्सी. मग त्यासाठी काय केलं? त्यांच्या जिभेवरती एकतर मीठ चोळलं जातं किंवा फॉस्फरसची डिफिशियन्सी भरून काढली जाते. देन रिप्रोडक्टिव्ह प्रॉब्लेम्स लाइक अनिस्ट्रस म्हणजे त्या ठिकाणी इस्ट्रस सायकल ही व्यवस्थित शो करत नाही. नेक्स्ट आहे सेलेनियम. सेलेनियम अगेन इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट फॉर ॲनिमल बॉडी फंक्शन. सेलेनियममुळे काय होतं? सेलेनियमच्या टॉक्झिसिटीमुळे बघा, हे इम्पॉर्टंट पण आहे आणि हानिकारक सुद्धा आहे. सेलेनियम जे आहे हे हानिकारक कसं आहे बघा, अल्कलाईन डिसीज ऑर ब्लाइंड स्टॅगर्स हे सेलेनियममुळे होतं. कशामध्ये असतं हे? मग कशामुळे तयार होतं? तर ज्या काय आपले पॅडी स्ट्रॉ ज्या आहेत, राईसच्या पॅडी स्ट्रॉ, त्या पॅडी स्ट्रॉ जर आपण जनावराला खायला दिल्या आणि त्याच्यावरती जर मोल्ड ग्रोथ झालेली असेल, मोल्ड ग्रोथ म्हणजे फंगस आलेला असेल आणि अशा खराब झालेल्या पॅडी स्ट्रॉ जर जनावरांना खाल्ल्या, तर त्याला त्या ठिकाणी सेलेनियमची टॉक्झिसिटी होते आणि त्यावेळेला हा डिसीज होतो, अल्कली डिसीज किंवा ब्लाइंड स्टॅगर. त्यानंतर अगेन इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे किंवा मिनरल आहे, दॅट इज झिंक. झिंक का महत्वाचं आहे? तर पोल्ट्रीमध्ये, कशामध्ये? पोल्ट्रीमध्ये स्लोलन हॉक नावाचा डिसीज होतो. स्लोलन हॉक सिंड्रोम हे पोल्ट्रीमध्ये होतं. हॉक म्हणजे काय? जो पायाचा भाग आहे पोल्ट्रीचा, तो सुजणे कशाच्या डिफिशियन्सीमुळं? झिंकच्या डिफिशियन्सीमुळं. आणि जे आपले लार्ज रुमिनंट आहेत, लार्ज रुमिनंट कुठले कुठले? कॅटल, बफेलो. यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर किंवा रिप्रोडक्टिव्ह डिस्टर्बन्स हे झिंकच्या डिफिशियन्सीमुळे होतं. त्यानंतर आयर्न हे महत्वाचं आहे. आयर्न कशासाठी महत्वाचं आहे? इसेन्शियल फॉर हिमोग्लोबिन. आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये असणारं जे हिमोग्लोबिन आहे ते तयार करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी हिमोग्लोबिन आयर्न फार महत्वाचं आहे. देन आहे कोबाल्ट कॉन्स्टिट्युएंट ऑफ व्हिटॅमिन B12. त्याला म्हणतात इंट्रिन्सिक फॅक्टर. इंट्रिन्सिक फॅक्टर म्हणजे काय? व्हिटॅमिन B12 हे रुमेनमध्ये तयार केलं जातं आणि त्या ठिकाणी जर कोबाल्ट नसेल तर व्हिटॅमिन B12 म्हणजे सायनोकोबालामाइन हे व्यवस्थित तयार होत नाही. जर कोबाल्ट कमी झालं तर व्हिटॅमिन B12 सुद्धा कमी होणार, असा त्याचा अर्थ आहे. आणि व्हिटॅमिन B12 जर तयार नाही झालं
तर त्याच्या ज्या काही बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या व्यवस्थित चालणार नाही. त्यानंतर फॅट सोल्युबल ए, डी, ई, के विटॅमिन्स आहेत, वॉटर सोल्युबल बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी आहे. प्रत्येकाची नावं काल सांगितली आहेत, तरी पण आपण एकदा बघूया. विटॅमिन ए ला आपण रेटिनॉल असं म्हणतो. त्याच्यामध्ये हे विजनसाठी फार महत्वाचं आहे, रिप्रोडक्शनसाठी महत्वाचं आहे. नाईट ब्लाइंडनेस. आत्ताच पाहिलं विटॅमिन डी ला कॅल्सिफेरॉल म्हणतात. रोल इन कॅल्शियम आणि फॉस्फरस मेटाबॉलिझम आणि यांच्या डिफिशियन्सीमुळे रिकेट नावाचा डिसीज होतो. त्यानं आहे विटॅमिन ई, दॅट इज टोकोफेरॉल. विटॅमिन ई अँटीऑक्सिडंट आहे आणि रिलेशन विथ सेलेनियम. जसं विटॅमिन बी12 बरोबर कोबाल्ट महत्वाचा आहे, तसं विटॅमिन ई हे सेलेनियम बरोबर महत्वाचं आहे. त्यानंतर क्रेझी चिक्स डिसीज पोल्ट्रीमध्ये क्रेझी चिक्स डिसीज हा कशाच्या डिफिशियन्सीमुळे होतो? विटॅमिन ई च्या डिफिशियन्सीमुळे होतो. और एन्सेफलोमॅलेशिया, सॉफ्टनिंग ऑफ ब्रेन टिश्यू, हे जे डिसीज आहेत, हा डिसीज हा विटॅमिन ए च्या डिफिशियन्सीमुळे होतो, क्रेझी चिक्स डिसीज. त्यानंतर डिफिशियन्सी कॉजेस व्हाईट मसल डिसीज इन लॅम्ब. लॅम्ब म्हणजे काय? तर शिप मधलं जे छोटं पिल्लू आहे त्याला आपण लॅम्ब असं म्हणतो आणि हा डिसीज लॅम्ब मध्ये होतो. कुठला? डिफिशियन्सी कॉजेस व्हाईट मसल डिसीज. व्हाईट मसल नावाचा डिसीज हा शिपमध्ये, लॅम्बमध्ये होतो जर विटॅमिन ई ची त्या ठिकाणी डिफिशियन्सी असेल. त्यानंतर विटॅमिन आहे विटॅमिन के. विटॅमिन के ला म्हणतात फायलोक्विनाइन किंवा फायलोक्विनोन. जसे महत्वाची काय आहे विटॅमिन के कशासाठी आहे? ब्लड कोॲग्युलेशन, कारण त्या ठिकाणी प्रोथ्रॉम्बिन बनत असतं किंवा रिस्पॉन्सिबल आहे ते. जसं विटॅमिन ए सुद्धा प्रोथ्रॉम्बिनसाठी महत्वाचं आहे. त्यानंतर विटॅमिन बी1 याचं नाव आहे थायमिन आणि ह्याला हे बेरी नावाचा डिसीज याच्या डिफिशियन्सीमुळे होतो. सोबतच स्टार ग्रेझर्स, पॉलिन्युरिटिस, बेरी हे डिसीज विटॅमिन बी1 च्या डिफिशियन्सीमुळे होतात. दुसरा जो आहे विटॅमिन बी2 रायबोफ्लेविन, याच्यामध्ये कर्ल टो पॅरालायसिस चित्रामध्ये दिसतंय बघा. जे कोंबडी आहे त्याचं पायाचं जे काही पंजा आहे तो वाकून जातो. कर्ल टो पॅरालायसिस पोल्ट्रीमध्ये हा विटॅमिन बी2 च्या डिफिशियन्सीमुळे होतो. त्यानंतर नेक्स्ट जे आहे विटॅमिन बी6, ज्याला आपण पायरिडॉक्सिन म्हणतो. याला विटॅमिन बी6 ला म्हणतात चिक्स ग्रोथ फॅक्टर, म्हणजे पिल्लांच्या वाढीसाठी आवश्यक असणारं विटॅमिन. चिक्स ग्रोथ फॅक्टर कुठला आहे? विटॅमिन बी6. त्यानंतर पॅन्टोथेनिक ऍसिडच्या डिफिशियन्सीमुळे भरपूर डिसीज होतात पोल्ट्रीमध्ये. कुठले? एक आहे स्टंटेड ग्रोथ म्हणजे वाढ व्यवस्थित होत नाही. त्यानंतर स्किन अँड इपिथेलियल डिअरेंजमेंट रिझल्टिंग इन गॅस्ट्रोइंटेस्टायनल अँड रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर्स. त्यानंतर विटॅमिन बी12 आहे सायनोकोबालामाइन, डायटरी इसेन्शियल इन नॉन रुमिनंट अँड यंग ॲनिमल्स. बघा, यंग ॲनिमल मध्ये विटॅमिन बी12 असं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे. पण मगाशी मी काय सांगितलं की रुमिनंटच्या पोटामध्ये यंग ॲनिमल असेल किंवा रुमिनंटच्या पोटामध्ये विटॅमिन बी12 तयार होतं. पण यंग ॲनिमल्सला बाहेरून देण्याची गरज काय? थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण ह्या यंग ॲनिमलचं जे रुमेन आहे ते 6 मंथ पर्यंत डेव्हलपच झालेलं नसतं. 6 मंथच्या पुढे गेल्यानंतर त्याचं रुमेन ऍक्टिव्ह होतं आणि त्या ठिकाणी त्याचं काम 6 महिन्यानंतर सुरू होतं. 6 महिन्यापर्यंत कसं असतं मग? सिंपल स्टमक ॲनिमल सारखं काम करतं रुमिनंट्स मध्ये. म्हणजे छोटं वासरू जे असतं त्याचं 6 महिन्यापर्यंत पोटच डेव्हलप झालेलं नसतं. मग काय होतं अशा वेळेला? त्याला विटॅमिन बी12 हे बाहेरून देण्याची गरज असते, वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून देण्याची गरज असते. त्याला ते तयार करता येत नाही. 6 महिन्यानंतर जेव्हा त्याचं रुमेन डेव्हलप होतं तेव्हा मग त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात विटॅमिन बी12 म्हणजे सायनोकोबालामाइन त्या ठिकाणी तयार होतं. लक्षात आलं का? म्हणून हे अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे. आणि नॉन रुमिनंट म्हणजे आपण जरी असो, आपल्याला विटॅमिन बी12 हे बाहेरून घ्यावं लागतं कारण आपल्या शरीरात ते तयार होत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे विटॅमिन सी, दॅट इज एस्कॉर्बिक ऍसिड, आणि याच्या डिफिशियन्सीमुळे स्कर्वी नावाचा डिसीज होतो. चला बघा आता डी बेकिंग. काल मी सांगितलं होतं की पोल्ट्रीमध्ये 1/3 पोर्शन जो आहे त्याच्या बीकचा हा कट केला जातो. कशासाठी? टू प्रिव्हेंट कॅनाबॅलिझम, फिदर पिकिंग, फायटिंग बिहेवियर, हे सगळं प्रिव्हेंट करण्यासाठी त्या ठिकाणी डी बेकिंग केलं जातं. आणि हे कधी केलं जातं? तर डे ओल्ड चिक्स मध्ये केलं जातं. म्हणजे वयाच्या पहिल्या दिवशी हे डी बेकिंग आता केलं जातं. त्यानंतर जेव्हा ते लेअरसाठी ट्रान्सफर करतात तेव्हा एकदा ते डी बेकिंग केलं जातं. इलेक्ट्रॉनिक डी बीकर हे मशीनला म्हणतात. नेक्स्ट आहे
सेक्सिंग ऑफ चिक्स बघा, जेव्हा लेयर फार्मिंग असते, लेयर फार्मिंग लेयर फार्मिंग म्हणजे कसली? लेयर फार्मिंग म्हणजे एग प्रोडक्शनसाठी वापरणे. एग प्रोडक्शनसाठी जेव्हा कोंबडी वाढवली जाते त्यावेळेला जे मेल असतात, मेल बर्ड्स हे सगळे त्या ठिकाणी काय केले जातात? किल केले जातात. कारण कोंबडी फक्त अंडी देऊ शकते, मेलची काहीच गरज नाही. म्हणजे मेल्सला जिवंत ठेवण्याची गरज नाही. मग काय करायचं? वयाच्या पहिल्याच दिवशी चिक्स जे असतात, छोटी-छोटी पिल्लं कोंबड्यांची, त्यांचा मेल आणि फिमेल हे आयडेंटिफाय केलं जातं आणि त्याच्यातले जे मेल आहेत ते सगळे मारून टाकले जातात आणि फक्त फिमेल तेवढे ठेवले जातात एग प्रोडक्शनसाठी. त्याला म्हणायचं लेयर फार्मिंग. लेयर आणि ब्रॉयलर 2 प्रकार आहेत. ब्रॉयलर म्हणजे मांस उत्पादनासाठी, लेयर म्हणजे एग प्रोडक्शनसाठी. तसं लेयर फार्मिंगमध्ये मेलची गरज नसते आणि ते सगळे मारून टाकले जातात. मग अशा वेळेस ते लहान पिल्लू ओळखणार कसं? कारण दिसायला सेमच असतं. मग ते लहान पिल्लू ओळखायचं असेल, त्यावेळेला काय केलं जातं? वेगवेगळ्या मेथड्स आहेत सेक्सिंगच्या, त्या बघितल्या जातात. बघा, वेंट मेथड एक आहे. वेंट कशाला म्हणतो आपण माहिती आहे? जे रेक्टम आहे कोंबडीमध्ये, त्या रेक्टमला वेंट म्हणतात. दुसरं आहे बाय सेक्स टेस्टिंग मशीन. कुठली मशीन आहे मग ती? प्रोक्टोस्कोप नावाची एक मशीन असते. याच्या सहाय्यानं ते त्याचं मेल फिमेल आहे का ते बघितलं जातं. आणि तिसरं आहे ऑटो सेक्सिंग म्हणजे त्याचा फेदरिंग पॅटर्न, त्याच्या डोक्यावरचा तुरा हे थोडंसं मोठं झाल्यावर समजतं पक्षी, कारण लहान वयात समजून येत नाही ते. या 3 मेथडच्या माध्यमातून काय केलं जातं? ते मेल आहे का फिमेल आहे ठरवलं जातं. फिमेल पक्षी फक्त ठेवतात आणि मेल पक्षी त्या ठिकाणी मारून टाकतात किंवा फेकून देतात. बघा, वेंट मेथड जे आहे व्हेरी पॉप्युलर आहे, डेव्हलप्ड इन जपान आणि म्हणून त्याला जॅपनीज मेथड ऑफ सेक्सिंग असं सुद्धा म्हटलं जातं. ऑब्झर्वेशन ऑफ रुडिमेंटरी कॉप्युलेटरी ऑर्गन और मेल प्रोसेस इन द क्लोएका. मेल पजेस आहे ॲक्चुअली हे. मेल पजेस इन द क्लोएका ऑफ मेल चिक्स. हा जो ऑर्गन आहे, कोणता ऑर्गन? क्लोएकामध्ये असणार रुडिमेंटरी सेक्स ऑर्गन, त्याला म्हणतात पॅपिली. हा शब्द लिहून घ्या. रुडिमेंटरी सेक्स ऑर्गन ऑफ पोल्ट्री. रुडिमेंटरी सेक्स ऑर्गन ऑफ मेल पोल्ट्री असं म्हणा. मेलमध्ये असणारा रुडिमेंटरी सेक्स ऑर्गन. रुडिमेंटरी म्हणजे अंडर डेव्हलप्ड, व्यवस्थित डेव्हलप न झालेला, त्या म्हणायचं पॅपिली. आणि हा पॅपिली कुठून आयडेंटिफाय केला जातो? क्लोएकामधून आयडेंटिफाय केला जातो. आणि हा बघायचा कसा? तर या वेंट मेथडनं पाहिला जातो. त्या ठिकाणी जर हा पॅपिली दिसला तर तो ठरवला जातो तो मेल आहे, कारण पॅपिली फक्त मेलमध्ये असतो. तो पॅपिली जर दिसला तर तो मेल आहे असं ठरवलं जातं आणि तो पक्षी फेकून दिला जातो किंवा किल केला जातो किंवा घेतला जात नाही. आणि फिमेल पक्षी फक्त घेतले जातात. कशासाठी? तर एग प्रोडक्शनसाठी. त्यालाच आपण म्हणतो लेयर फार्मिंग. बघा, वेंट मेथडने काय केला जातो? पॅपिली आयडेंटिफाय केलेला आहे. फिमेलमध्ये ॲब्सेंट आहे, मेलमध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बाय सेक्स टेस्टिंग मशीन. कुठली मशीन आहे? प्रोक्टोस्कोप नावाची मशीन आहे. बघा, प्रोक्टोस्कोप इज युज्ड. इट इज अ ट्युब्युलर स्ट्रक्चर हॅव्हिंग अ मॅग्निफाइंग लेन्स. एक छोटी लेन्स असते, बारीक असं त्या लेन्सच्या माध्यमातून बघितलं जातं आणि ठरवलं जातं मेल आहे का फिमेल. आणि जेवढे ॲडव्हान्टेजेस आहेत तेवढे डिसएडव्हान्टेजेस आहेत. काय डिसएडव्हान्टेजेस आहेत? टाइम कन्झ्युमिंग मेथड आहे आणि चान्सेस ऑफ इंजुरीज टू द चिक्स. त्या ठिकाणी इंजुरी पण होऊ शकते. अशा पद्धतीनं दुसरी जी मेथड आहे ती आहे ऑटो सेक्सिंग. याच्यामध्ये सेक्सिंग ऑफ डे ओल्ड चिक्स कॅन ऑल्सो बी डन बाय विथ हेल्प ऑफ सेक्स लिंक्ड कॅरेक्टर्स लाईक रॅपिड अँड स्लो फिदरिंग, बारिंग अँड नॉन बारिंग. अशा पद्धतीनं हे ठरवलं जातं. पण याच्यामध्ये थोडासा पक्षी मोठा होऊ दिला जातो आणि मगच ठरवलं जातं, कारण लहान वयात समजत नाही. अशा पद्धतीने हे पोल्ट्रीचा एक भाग राहिला होता. त्यानंतर थंब रूल मी काल सांगितलं तुम्हाला. त्याच्यामध्ये ड्राय मॅटर इनटेक हा कॅटलचा आणि बफेलोचा किती आहे? इंडिजिनस कॅटलचा आहे 2 ते 2.5% पर 100 kg बॉडी वेट सुद्धा अशा पद्धतीने पण लिहितात. बफेलोचा, एक्झॉटिक कॅटलचा सेम आहे किंवा क्रॉसब्रीड कॅटलचा सुद्धा सेम आहे, 2.5 ते 3% आहे. त्यानंतर शीपचा पण 2.5 ते 3% आहे. गोटचा, त्याच्यामध्ये जे डेअरी पर्पज गोट आहे त्याचा सगळ्यात जास्त आहे, मिल्क प्रोडक्शन करणारे गोट. डेअरी पर्पज गोट असं म्हणावं लागेल. गोट डेअरी त्याचा आहे 4 ते 6% ड्राय मॅटर इनटेक. आणि जी मीट पर्पज गोट आहे, मीट गोट, याचा ड्राय मॅटर इनटेक आहे 3 to 4%. समोरच्या स्लाइडवर दिलेला असणार आहे.
बघा, गोटचा सगळ्यात जास्त ड्राय मॅटर इंटेक आहे. शिपचा आहे 2.5 ते 3%, डेअरी गोटचा आहे 4 to 6% आणि मीट टाइप गोटचा आहे 3 to 4% ड्राय मॅटर इंटेक आहे. त्यानंतर फीडिंग ऑफ शिप अँड गोट हे काल आपलं झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे फ्लशिंग म्हणजे काय, एक्स्ट्रा कॉन्सन्ट्रेट मिक्सचर ब्रीडिंग सीझनच्या अगोदर फिमेल शिप्सला खायला द्यायचं, कारण मॅक्झिमम नंबर ऑफ ओवा रिलीज केले पाहिजेत, त्याला म्हणायचं फ्लशिंग. दुसरी कन्सेप्ट राहिली होती ती म्हणजे स्टीमिंग अप. बघा, स्टीम करणे म्हणजे काय, स्टिम्युलेट करणे. स्टीमिंग अप म्हणजे काय, स्टीमिंग करणे म्हणजे काय, स्टिम्युलेट करणे, उत्तेजित करणे. कसं उत्तेजित करायचं, एक्स्ट्रा कॉन्सन्ट्रेट मिक्सचर खायला द्यायचं मेल ॲनिमल्सला. नीट पाहून घ्या, मेल ॲनिमल्सला एक्स्ट्रा कॉन्सन्ट्रेट मिक्सचर खायला द्यायचं कधी, ब्रीडिंग सीझनच्या अगोदर. ब्रीडिंग सीझन, प्रायोर टू ब्रीडिंग सीझन म्हणजे बिफोर ब्रीडिंग सीझन कॉन्सन्ट्रेट मिक्सचर रॅम म्हटलेलं आहे. रॅम म्हणजे मेल ॲनिमल, मेल ॲनिमल्सला एक्स्ट्रा कॉन्सन्ट्रेट मिक्सचर खायला द्यायचं जेणेकरून काय होईल, त्या ठिकाणी त्याचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहेत ते उत्तेजित होतील, स्टिम्युलेट होतील आणि त्यांना एनर्जी मिळेल, ज्याला म्हणायचं स्टीमिंग अप. फीडिंग एक्स्ट्रा कॉन्सन्ट्रेट मिक्सचर पर डे प्रायोर टू ब्रीडिंग सीझन फॉर रॅम. त्यानंतर नेक्स्ट आहे चॅलेंज फिडिंग. नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे, चॅलेंज फिडिंग. बघा चॅलेंज फिडिंग मध्ये काय म्हटलेलं आहे की सेम कन्सेप्ट आहे, कॉन्सन्ट्रेट मिक्सचर एक्स्ट्रा खायला द्यायचं. फिडिंग 400 to 500 ग्रॅम कॉन्सन्ट्रेट मिक्सचर पर डे 2 weeks 2 आठवडे अगोदर बिफोर टू पार्च्युरेशन. पार्च्युरेशनच्या अगोदर म्हणजे पिल्लांना जन्म देण्याचे जे पार्च्युरेशन आपण म्हणतो, ज्याला कॅटलमध्ये काविंग म्हणतो, बफेलोमध्ये सुद्धा काविंग म्हणतो, शिपमध्ये आपण त्याला लॅम्बिंग म्हणतो आणि गोटमध्ये आपण त्याला किडिंग म्हणत असतो. तर ते किडिंगच्या अगोदर, लॅम्बिंगच्या अगोदर 2 आठवडे अगोदर एक्स्ट्रा कॉन्सन्ट्रेट मिक्सचर त्या फिमेल्सला खायला द्यायचं, जेणेकरून तिच्या शरीरामध्ये एनर्जी जास्त प्रमाणात वाढेल आणि जे पोटामध्ये असणारं लॅम्ब आहे किंवा जे कीड आहे त्या किड्सला चांगल्या पद्धतीनं न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जाईल आणि त्या पार्च्युरेशनच्या वेळेस, डिलिव्हरीच्या वेळेस कोणताही त्रास होणार नाही, एनर्जी वाया जाणार नाही, भरपूर एनर्जी मिळेल. यासाठी जे कॉन्सन्ट्रेट मिक्सचर अगोदर खायला दिलं जातं 2 आठवडे अगोदर, त्याला म्हणायचं चॅलेंज फिडिंग. चॅलेंज फिडिंग यालाच दुसरा शब्द आहे लीड फिडिंग. लीड फिडिंग लिहून घ्या, लीड फिडिंग असं सुद्धा म्हणतात. चॅलेंज फिडिंगला काय म्हणतात, लीड फिडिंग असं म्हटलं जातं. LEAD, लीड फिडिंग चॅलेंज फिडिंगला म्हणतात. लक्षात. बघा आता आयडेंटिफिकेशनच्या मेथड हे एकदम सोपं आहे, फक्त तुमच्या नजरेखालून जाण्यासाठी घेतलेलं आहे. आयडेंटिफिकेशन कुठल्या कुठल्या मेथड आहेत, इयर टॅगिंग ही एक क्लिंचर याच्यामध्ये वापरला जातो, दुसरी आहे नेक टॅग, त्यानंतर टॅटूइंग मेथड आहे, इयर नॉचिंग आहे, इयर नॉचिंग कानाचा तुकडा घेतला जातो, सीझर और पिन्सर त्याच्यामध्ये यूज केला जातो आणि तिसरी आहे, चौथी आहे ब्रँडिंग मेथड आहे. ब्रँडिंग मध्ये कोल्ड ब्रँडिंग आणि हॉट ब्रँडिंग आहे, ज्याच्यामध्ये हॉट ब्रँडिंग मध्ये तो नंबर गरम करून ॲनिमलच्या शरीरावरती चिटकवायचा, जेणेकरून त्याला ते त्या ठिकाणी बर्निंग होऊन तो नंबर परमनंट बसेल. त्याच्यामध्ये कॉपर नावाचं मेटल वापरलं जातं. आता कॉपरच का वापरायचं, कारण त्याच्याबरोबर ती स्किन चिटकून येत नाही. दुसरं जर कोणतं मेटल वापरलं, लोखंड वगैरे, तर स्किन चिटकेल आणि त्या ठिकाणी जखम बळावेल, म्हणून कॉपर नावाचं मेटल वापरायचं असतं. केमिकल जर वापरायचं असेल तर युजली कोल्ड ब्रँडिंगसाठी लिक्विड नायट्रोजनच वापरतात. त्यानंतर युजली लेफ्ट साइड प्रिफर करतात, कारण त्या साइडला बरोबर ऑब्झर्वेशन केलं जातं, म्हणून लेफ्ट साइडलाच काय म्हणतात, मिल्किंग साइड असं म्हणतात. त्यानंतर कोल्ड ब्रँडिंग आहे त्याच्यामधला प्रकार. दुसरा एक आहे किलिंग. स्पेलिंग बघा, KEELING. किलिंग ही एक शीप आणि पिग मध्ये वापरली जाणारी टेम्पररी मेथड आहे. बघा, टेम्पररी मेथड आहे आयडेंटिफिकेशनची. कुठली, किलिंग. किलिंगचं स्पेलिंग हे वेगळं आहे, ते किलिंग वेगळं, हे किलिंग वेगळं. ते किलिंग म्हणजे मारणे आणि हे किलिंग म्हणजे काय, तर टेम्पररी पर्पजने आयडेंटिफिकेशन करणे. कोणामध्ये, शिपमध्ये किंवा पिग्समध्ये. आलं लक्षात. ओके. त्यानंतर हे ते मेथड आहे. इयर टॅगिंग, कानाला टॅग लावणे. मग त्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं ते इथं दिलेलं आहे. नेक्स्ट आहे इयर नॉचिंग, कानाचा तुकडा घेतलेला आहे. बघा, शिपमध्ये कॉमन आहे ही मेथड, पिगमध्ये सुद्धा कॉमन आहे, स्वाईनमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे टॅटूइंग, कानाच्या आतल्या बाजूला सेव्हरल नंबर असणारे ते काय नंबर्स आहेत ते असं सेव्हरल पिअर्सिंग मेथड सारखं, असं म्हणजे टॅटू काढल्यासारखं, गोंदल्यासारखं नंबर काढणे, त्याला म्हणायचं टॅटूइंग.
त्यानंतर बघा आता हे त्याच्यावर क्वेश्चन आहे. फॉर आयडेंटिफिकेशन मार्क्स इन विच प्रोसेस सेव्हरल स्मॉल होल्स आर पंच्ड विथ डाय. आताच आपण फोटोमध्ये पाहिलं की सेव्हरल स्मॉल होल पंच केले जातात डायमध्ये. कुठल्या बाजूला? ब्रँडिंगमध्ये केलं जातं का? तर नाही. इयर नॉचिंगमध्ये काय केलं जातं? कानाचा तुकडा घेतला जातो, म्हणजे सेव्हरल स्मॉल होल्स त्या ठिकाणी नाही. किलिंग तर परमनंट मेथड नाहीये, टेम्पररी मेथड आहे, आणि ती पण शिप आणि पिग मध्ये आहे, टेम्पररी मेथड आहे. मग टॅटूइंग मध्ये काय केलं जातं? तर छोटे छोटे जे होल्स असणारे किंवा छोटे छोटे ते असे निशाण असणारे त्या ठिकाणी नंबर प्रेस केले जातात कानाच्या आतल्या बाजूला. सेव्हरल स्मॉल होल्स म्हटलेलं आहे, जेणेकरून काय होतं, तो नंबर त्या ठिकाणी प्रिंट केल्यासारखा बसतो, टॅटू केल्यासारखा बसतो, आणि त्याला म्हणायचं ही टॅटूइंगची मेथड. बघा, सेव्हरल स्मॉल होल्स आहेत का? सेव्हरल स्मॉल होल्स. A24 नावाचा नंबर त्या ठिकाणी काय केलेला आहे? पंच केलेला आहे. नेक्स्ट आहे हाऊसिंग ऑफ डेअरी अॅनिमल. आता हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, सगळ्यात सोपी मेथड आहे हाऊसिंग मध्ये. लूज हाऊसिंग सिस्टीम, त्यालाच ओपन हाऊसेस म्हणतात. दुसरी आहे कन्व्हेन्शनल हाऊसिंग सिस्टीम. कन्व्हेन्शनल हाऊसिंग सिस्टीम मध्ये हे अशा पद्धतीने, ही याच्यामध्ये टेल टू टेल एक असते, ही टेल टू टेल आहे बघा, टेल टू टेल म्हणजे शेफ्टीकडे शेफ्टी. आता ही सिस्टीम जी आहे मिल्किंग साठी फार इझी असते, ही सगळ्यात बेस्ट आहे टेल टू टेल. कधी बेस्ट आहे? जर कन्व्हेन्शनल सिस्टीम वापरली असेल तर. ओपन हाऊसिंग मध्ये ही लागू होत नाही. कुठली? टेल टू टेल. दुसरी असते फेस टू फेस. दुसरी कुठली असते बघा, एक असते टेल टू टेल म्हणजे शेफ्टीकडे शेफ्टी. दुसरी आहे फेस टू फेस, फेस टू फेस. याच्यामध्ये एकमेकाच्या चेहऱ्याकडे चेहरे केलेले असतात आणि मध्ये रस्ता ठेवलेला असतो जाण्या येण्यासाठी. दोन्हीकडे फीड एका टायमाला टाकता येतं आपल्याला, एकाच वेळेला फीडिंग करता येतं, म्हणजे ही झाली टेल टू टेल. याला म्हणतात फेस आउट, फेस आउट असं सुद्धा म्हणतात. आणि ही फेस टू फेस याला म्हणतात टेल आउट असं सुद्धा म्हणतात. टेल आउट, फेस आउट, असे दोन वेगवेगळी नावं आहेत याला. ठीक आहे, अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. कन्व्हेन्शनल सिस्टीम मध्ये जेव्हा असे सिस्टीम वापरले जाते तेव्हा ते केलं जातं. नेक्स्ट आहे लूज हाऊसिंग सिस्टीम, त्यालाच ओपन हाऊसेस म्हणतात. याच्यामध्ये असं मुक्त संचार गोठा पद्धत जी आहे बघा, मुक्त संचार गोठा पद्धत ही जी आहे याला म्हणायचं लूज हाऊसिंग सिस्टीम. याच्यामध्ये ॲनिमल्सला बांधून ठेवलं जात नाही, मोकळे सोडले जातात. पिण्याच्या पाण्याची एका कोपऱ्यात कुठेतरी सोय केलेली असते बघा. टेल टू टेल सिस्टीम एक आहे, हेड टू हेड सिस्टीम आहे. देन जे काल मी सांगितलं होतं लॉंग ॲक्सिस, हे लॉंग ॲक्सिस असं असं जे आहे लॉंग ॲक्सिस नॉर्थ साऊथ डायरेक्शन. काल मी शिप आणि गोट मध्ये ईस्ट वेस्ट सांगितलं होतं, ते पण पुढे एक्सप्लेन केलेलं आहे. कसं एक्सप्लेन केलं बघा. लॉंग ॲक्सिस जो आहे कॅटलच्या साईडचा, तो ईस्ट वेस्ट डायरेक्शन, मॅक्झिमम बेनिफिट ऑफ सनलाइट अँड व्हेंटिलेशन. लॉंग ॲक्सिस नॉर्थ साऊथ का ठेवायचा? जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा त्या ठिकाणी आपल्याला फायदा घेता येईल. कसं? तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी भिंत आहे, इथं भिंत आहे, त्या बाजूला सुद्धा या साईडला इकडं अशी पाठीमागं भिंत आहे. मग सूर्य ज्यावेळेस इकडून उगवेल आणि असा इकडं वेस्ट साईडला जाऊन मावळणार सूर्य, बरोबर. इकडून सूर्योदय झाला, इकडं सूर्यास्त झाला की सूर्यप्रकाश इथून आत जाईल, इथून आत जाईल, इथून आत जाईल, आणि इव्हिनिंगच्या वेळेला इकडून सूर्यप्रकाशाचा आपल्याला फायदा मिळेल. म्हणून लॉंग ॲक्सिस कसा असायला पाहिजे? असा. पण ओरिएंटेशन जे आहे गोठ्याचं ओरिएंटेशन हे असं आहे, दोन्ही साईडला ईस्ट वेस्टला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा की ओरिएंटेशन विचारलंय का लॉंग ॲक्सिस विचारलंय. लॉंग ॲक्सिस म्हटलं की नॉर्थ साऊथ आहे आणि ओरिएंटेशन विचारलं की ईस्ट वेस्ट असं आहे. त्यानंतर शिप आणि गोटच्या गोठ्याचं कसं आहे बघा. ओरिएंटेशन ऑफ गोट हाऊस बघा आता काय म्हटलंय. ओरिएंटेशन ऑफ लॉंग ॲक्सिस ऑफ द शेड इन वार्म रिजन मध्ये शुड बी नॉर्थ साऊथ. दॅट विल हेल्प टू ड्राय अप द युरिन अँड फिसेस टू इम्प्रूव्ह सॅनिटेशन. नॉर्थ साऊथ डायरेक्शनला ओरिएंटेशन जर ठेवलं तर त्या ठिकाणी कोणत्या एरियामध्ये? वॉर्म एरियामध्ये, कारण ऑलरेडी त्यांच्याकडे गरमी आहे. राजस्थान ह्या साईडला जर त्याचा पद्धतीने गोठा केला पाहिजे, त्यांच्याकडे जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही. पण however, east west orientation will provide
कूलर एन्व्हायरमेंट दॅन नॉर्थ साऊथ ओरिएंटेशन. ईस्ट वेस्ट ओरिएंटेशन जर ठेवलं तर त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट कसं राहील, कूल राहील. आणि फॉर कम्फर्टेबल हाऊस ईस्ट वेस्ट ओरिएंटेशन विथ जनरस प्रोव्हिजन फॉर व्हेंटिलेशन विल बी सुटेबल. म्हणजे आपल्याला कसं डायरेक्शन ठेवायचंय, ईस्ट वेस्ट ओरिएंटेशन ठेवायचं आहे. कोणाचं, गोटचं किंवा शिपचं हाऊस. आणि कॅटलमध्ये नॉर्थ साऊथ जर ठेवलं लॉंग ऍक्सिस मध्ये तर त्या ठिकाणी बेनिफिशियल ठरणार आहे. फ्लोर स्पेस रिक्वायरमेंट बघा, कॅटल आणि बफेलो मध्ये फ्लोर स्पेस कन्व्हेन्शनल मेथड म्हणजे बंदिस्त गोठा पद्धत आणि लूज हाऊसिंग और ओपन हाऊसिंग मध्ये मुक्त संचार गोठा. बघा, जे काफ्स असतात गाई म्हशींचे छोटे वासरं, त्यांना 1 स्क्वेअर मीटर एवढा एरिया लागतो. इकडं ओपन मध्ये 1.5 एवढा लागतो. त्यानंतर जे 3 ते 6 महिन्याचे वासर आहेत त्यांना 1 ते 2 मीटर एवढा स्पेस लागतो. इकडं आहे 2 to 2.5% मीटर स्क्वेअर. देन जे काव्स आहेत 6 to 12 मंथ त्यांना 2 मीटर स्क्वेअरचा स्पेस लागतो. आणि इकडं आहे 3.5 to 4 मीटर स्क्वेअर. जी ऍडल्ट काऊ असते, हाही फार महत्वाचं आहे. ऍडल्ट काऊ, पूर्ण मॅच्युअर काऊ, तिला कवर्ड एरिया जो आहे तो 3.5 मीटर स्क्वेअर एवढा लागतो. आणि ओपन हाऊसिंग मध्ये त्याच्या डबल, 3.5च्या डबल आहे 7. बरोबर. आणि बफेलो जे आहेत त्यांना एरिया थोडासा जास्त लागतो, तो आहे 4 मीटर स्क्वेअर. आणि इकडं जो आहे तो 8 मीटर स्क्वेअर एवढा आहे. ब्रीडिंग बुल्स जे आहेत, ब्रीडिंग बुल्स, त्यांना 12 मीटर स्क्वेअर एवढा एरिया लागतो. आणि लूज हाऊसिंग सिस्टीम मध्ये डायरेक्ट 120 आहे ते, व्यवस्थित बघा, 120 मीटर स्क्वेअर एवढा एरिया लागतो. त्यानंतर हे वॉटरिंग आणि फीडिंग स्पेस आहेत. प्रत्येक ॲनिमल्सला फीडिंग आणि वॉटरिंग स्पेस सेपरेट असतो. 2 फूट 0.6 ते 0.75 सेंटीमीटर म्हणजे किती, 2 फूट एवढा स्पेस फिडिंगसाठी लागतो. त्यानंतर त्याची विड्थ किती असायला पाहिजे, ती मॅन्जर जी असते, गव्हाण मॅन्जर, त्याची विड्थ आहे 0.6 मीटर म्हणजे 60 सेंटीमीटर. 0.6 मीटर म्हणजे किती, 60 सेंटीमीटर. त्यानंतर त्याची डेप्थ जी आहे 0.4 म्हणजे 40 सेंटीमीटर आहे. 40 सेंटीमीटर. आणि त्याची जी इनर वॉल जी आहे मॅन्जरची ती 50 सेंटीमीटर आहे, इनर वॉल. त्यानंतर जे काव्स आहेत छोटे छोटे त्यांना 40 ते 50 सेंटीमीटर एवढा स्पेस. त्यानंतर विड्थ जी आहे ती 0.4 म्हणजे 40 सेंटीमीटर. त्यानंतर हे 15 सेंटीमीटर आणि हे 20 सेंटीमीटर एवढा त्याला स्पेस आवश्यक आहे काव्हसाठी. त्यानंतर सिस्टीम ऑफ गोट रेअरिंग आपण काल बघितलं. त्या टेदरिंग म्हणजे बांधून ठेवणे, जेव्हा नंबर ऑफ ॲनिमल हे लेस असतात. त्यानंतर एक्सटेन्सिव्ह सिस्टीम जे धनगर लोक वापरतात ती. त्यानंतर सेमी इंटेन्सिव्ह सिस्टीम म्हणजे अर्धबंदिस्त, प्रत्येक चित्रामध्ये दिलं बघा, ही झाली टेदरिंग. त्यानंतर ही एक्सटेन्सिव्ह सिस्टीम झाली. सेमी इंटेन्सिव्ह म्हणजे अर्धबंदिस्त गोठा पद्धत शेळीपालन आहे. आणि इंटेन्सिव्ह सिस्टीम म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी कन्फाइन्ड एरिया आहे, म्हणजे नो ऍक्सेस ऑफ लँड. अर्बन एरिया आणि सिटी एरियामध्ये ह्या 2 सिस्टीम अवेलेबल असतात किंवा करतात. ठीक आहे. त्यानंतर ओके, अशा पद्धतीनं आपला जो आजचा जो ॲनिमल हजबंड्रीचा हे जवळजवळ आपण 3 वेळा 3 आठवडे याच्यामध्ये 1 दिवसाचा 2 दिवसाचा भाग कंप्लीट करून ॲनिमल हजबंड्रीमध्ये आणि डेअरी सायन्समध्ये येणारा सगळ्या 4ही कोर्सचा सिलेबस कव्हर केलेला आहे. पूर्णपणे MCRचे जे काही ऑब्जेक्टिव्ह असतील त्याच्या दृष्टीनं आपण हा भाग कव्हर केलाय. राहिलेला सगळा भाग आज पूर्ण करून टाकला आणि सिलेबस पूर्ण संपलेला आहे. याच्यामध्ये एखादा प्रश्न वाचत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये काय अडचण जर जाणवत असेल तर तुमच्या सरांना तुम्ही विचारा. त्यांच्या थ्रू ते मला क्वेश्चन विचारतील. मी तुम्हाला त्याचा आन्सर असेल किंवा त्या डिटेल नोट्स, कन्सेप्ट डिटेल देता येईल. किंवा एखादा भाग जर समजला नसेल की हा पोर्शन शिकवायचा राहिला तर तो आपण एखाद्या लेक्चरमध्ये एक्स्ट्रा लेक्चर एखादा घेऊन तो कंप्लीट करण्यात येईल. माझ्या अनुषंगाने हा पूर्णपणे सिलेबस संपलेला आहे. आणि या ठिकाणी आपण ह्या सगळ्या PPT वगैरे तुम्हाला पाहिजे असतील तर त्या पण भेटतील किंवा नोट्सच्या माध्यमातून डायरेक्ट रेडीमेड नोट्स तयार केल्या त्या. आणि सरावासाठी काही क्वेश्चन मी तुम्हाला देतो. एकदम थोडे क्वेश्चन असणार, शक्यतो त्याच्या बाहेरचं काय येणार नाही. क्वेश्चनच असे बनवलेत की त्याचे ऑप्शन तुम्ही व्यवस्थित वाचले की तुमचे 4 प्रश्न त्या ठिकाणी आणखीन तयार झाले पाहिजेत. असे एकदम बारीक लक्ष देऊन चांगला अभ्यास करून क्वेश्चन बनवलेले आहेत. तेवढं तुम्ही सराव करा. 100% DS मध्ये येणारे क्वेश्चन तुम्ही पास करणार. ठीक आहे. ऑल द बेस्ट. आजच्यासाठी एवढंच. ठीक आहे. चला.